ब्रह्मांड जसं महावतार बाबा सांगतील तसं पृथ्वी तलावरचं काय चाललंय काय नाही हे मला सगळं स्वामी सांगतात. स्वामी प्रेमळ आहेत माझ्याशी. स्वामी दिवसभर उठता बसता माझ्या बरोबर आहेत. प्रत्येकाच्याच आयुष्यात खूप चढ उतार येतात. अध्यात्म जे आपलं असतं स्वामींविषयी देवाविषयी ते डगमगतं की हे नाहीच आहे. स्वामींना जर माझ्यापाशी यायचं असेल तर आपल्याला दुःख दिल्याशिवाय आपण देवाकडे जात नाही. आनंदात आपण कधीच देवाला साध इतक्या आत्मीयतेने घालत नाही जेवढी दुःखात घालतो. आईला आपली 2 जुळी मुलं असतील, लोकांना त्याच्यातला फरक नाही कळत, पण आईला कळतो. करेक्ट. तर माझा स्वामींकडे बघायचा भावच तो आहे. त्याच्यामुळे मला 2 स्वामींमधला 2 देवांमधला फरक कळतो. तुमचा देव कुठला आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्हाला लक्ष्मीची साधना करून पैसे मिळणार आहेत किंवा मनशांती मिळणार आहे, उत्तर मिळणार आहेत, का पांडुरंगाची केली पाहिजे, का गणपतीची केली पाहिजे, कुठली देवाची आराधना करायची, कुठल्या संतांची आराधना करायची हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे आता थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं, कॉस्मो स्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आम्ही मागच्या ऑक्टोबरमध्ये एक पॉडकास्ट केला होता आणि त्याला तुम्ही उदंड प्रतिसाद दिला. तुम्ही अक्षरशः त्याला डोक्यावर घेतला आणि अजूनसुद्धा त्या रिलेटेड आम्हाला मेसेजेस येतात की आम्हाला लाटकर ताईंचा नंबर द्या. तर अर्थातच तुम्ही थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच आहे की आम्ही आजचा जो पॉडकास्ट आहे हा लाटकर ताईंसोबतच केलेला आहे. आणि ह्याची एक स्पेशालिटी आपण म्हणूया, त्यामध्ये त्यांनी स्वामी समर्थांसोबतचे अनुभव किंवा महावतार बाबाजींसोबतचे अनुभव त्यांनी ह्या पॉडकास्टमध्ये शेअर केलेले आहेत. त्यासोबतच बऱ्याच त्यांच्या ज्या रेमेडीज आहेत, सो त्याच्यामधून लोकांना कशा पद्धतीचे अनुभव आलेत हे सुद्धा त्यात आपल्याला सांगितलं. आणि या पॉडकास्टची हायलाईट जी आहे ती म्हणजे रोज एक नमस्कार करा आणि मग चमत्कार बघा. सो त्यामुळे हा पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत बघा. नमस्काराचं काय महत्त्व आहे हे पण तुम्हाला कळेल आणि ते अप्लायसुद्धा करा. सो त्याच्यामुळे आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा पॉडकास्ट बघून झाल्यानंतर. आणि अर्थातच मी जसं नेहमी सांगतो त्या पद्धतीने पॉडकास्टला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तुम्ही आता खूप चांगला प्रतिसाद देताय त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि कसं आहे ना, आपण सगळेच प्रॉब्लेम्समधून जातो. मलाही बरेच प्रॉब्लेम्स असतात, तुम्हालाही असतील. आणि छोटे छोटे जे आपले प्रश्न असतात हे प्रत्येक वेळी आपण पॉडकास्टवर येणाऱ्या गेस्ट्सला विचारू नाही शकत किंवा कधी कधी आपल्याला संकोच वाटतो की अरे हे कसं विचारू, हे कसं विचारू. सो तुमच्या ह्या प्रश्नांवर मी उत्तर घेऊन येतो आहे. फक्त ते उत्तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी कळणार आहे. त्यामुळे आमच्यासोबत राहा आणि ते उत्तर काय असेल किंवा ते सरप्राईज काय असेल हे तुम्ही नक्की गेस करा. जास्त वेळ घेत नाही, आजचा पॉडकास्ट सुरू होतो आहे. 3, 2, 1 ॲक्शन. तर आज आपल्यासोबत आहेत सुनीताताई. आणि ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा पॉडकास्टवर. मागचा आपला जो पॉडकास्ट झाला त्याला एवढे व्ह्यूज आले, एवढ्या लोकांनी कमेंट्स केल्या त्यावर आणि खूप लोकांचे प्रश्न होते. आणि तुम्ही तर आता लोकांना मदत करत आहात. तुम्हाला कसा अनुभव आला ओव्हरऑल मागच्या पॉडकास्टचा? प्रथम सुरुवात करताना मी माझं नेहमीचं म्हणते, श्री स्वामी समर्थ आणि श्री महावतार बाबा यांना वंदन करून मी आपल्या गप्पा चालू करते मागच्या पानावरनं पुढे. आणि प्रार्थना करते गुरुची, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता मागच्या वेळचा जो पॉडकास्टचा अनुभव आहे तो तर इतका विलक्षण आहे की मी त्यावेळेला इंडियात नव्हते, मी अबुधाबीला होते. आणि मी अबुधाबीच्या एअरपोर्टवर उतरले आणि तुझा मला मेसेज आला की तो आत्ता पॉडकास्ट आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे स्वामी आशीर्वाद काय हेच मला कळलं. कारण इतक्या लोकांपर्यंत तो पोचला की मला म्हणजे त्या देशांची नावं पण माहिती नाही आहेत. अशा देशांच्यातनं मला फोन आले, मला मेसेजेस व्हॉट्सअपवर सगळे आले की
म्हणजे आता ओमान, कतार हे तर आहे, हे तर तिथले लोक खूप बघतील असंही मला वाटलं नव्हतं. पण एक म्हणजे त्याच्यात आपण म्हणणार की स्वामींची ताकद, पण ती जी त्यावेळेला मी म्हणलं की तुझी सेवा, तुझ्यामुळे इतक्या लोकांना हे स्वामींचं हे कळलं, तर इथे मात्र म्हणजे माझ्यासाठी त्यावेळेला तूच स्वामी अरे नाही असं होतं की खूप लोकांना म्हणजे इतकं ठिकाणी तुझं पॉडकास्ट बघितलं जात आहे जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात, की म्हणजे मला माहीतच नाहीत. US मधले सुद्धा कित्येक असे नावं आहेत की ती माहीत नव्हती, पण तिथल्या लोकांनी पण पाहिले, तिथल्या लोकांनी पण पॉडकास्ट पाहून अभिप्राय कळवले. माझ्या जुन्या मैत्रिणी मला परत भेटल्या. अरे वा, सगळा म्हणजे खूप छान अनुभव आला मला. पण ताई आता तुम्ही असं म्हणताय, पण पॉडकास्ट बघताय त्याच्यापेक्षा पॉडकास्ट का बघतायत याला जास्त महत्व आहे, आणि ते कारण तुम्ही होतात. सो त्यामुळे माझं त्यात काही नव्हतं. तुम्ही ज्या गोष्टी त्याच्यात सांगितल्या आणि ज्या लोकांना कनेक्ट झाल्या, हे खरं त्याचं सक्सेस आपण म्हणू शकतो. माझ्या दृष्टीने हे पॉडकास्ट घ्यायची बुद्धी तुला स्वामींनी दिली. त्या पॉडकास्टमध्ये तिथं आपण त्याही दिवशी म्हणलो होतो की स्वामी इथं आहेत, आत्ताही इथं स्वामी आहेत. तर ती जी बुद्धी होती आणि ते जे त्या दिवशीचं कर्म इतक्या लोकांना, म्हणजे माझा तुझ्याकडे, तुझ्या पॉडकास्टकडे बघायचा हेतूच आहे की हे पुण्याचं काम आहे. ह्या पॉडकास्टमुळे एका जरी माणसाच्या चेहऱ्यावर हसू आलं असेल तरी ती सेवा तुझी, माझी, आपली दोघांची स्वामींपर्यंत पोचली. म्हणजे जो हेतू आहे की स्वामी आशीर्वाद सगळ्यांना मिळावे, तो हेतू सफल होतोय. इथे तर प्रचंड पाऊस पडलाय की खूप, की आम्ही तो त्या लोकांना भेटू पण नाही शकत आहे. पण ते सगळं तुझ्यामुळे झालं. पहिल्यांदी जगच ओपन झालं. मला हे अपेक्षाच नव्हती, कारण माझ्या छोट्या जगात मी सुखी होते आणि मी अबुधाबीला असल्यामुळे सगळा लोड अमृतानी जी आमची होती तिने सगळा हँडल केला, अजूनही करतोय. आणि योगायोग असा की मी आत्ताच परवाच आलेली आहे मी दुबईवरनं, परत तुझा पॉडकास्ट. काहीतरी आपला आणि दुबईचा संबंध आहे. आता होपफुली हा जेव्हा रिलीज होईल तेव्हा तुम्ही अबुधाबीत असाल. अरे सो सुरू करूयात आजच्या पॉडकास्टला. आणि मला पहिलंच हे विचारावं असं वाटेल की आपण जनरल ज्यावेळी बोलत होतो त्यावेळी तुम्ही म्हणलात की 2 स्वामींमध्ये फरक आहे. सो आपण वरती बसलो होतो आणि बोलत होतो, तुम्ही म्हणलात की इथले स्वामी पण आहेत, हे हसतायत, बघतायत, बोलतायत, पण असे प्रत्येक ठिकाणाचे म्हणजे वेगवेगळे स्वामी आहेत. सो हे काय, हे आम्हाला थोडं सांगा. मला 2 स्वामींमधला फरक कळतो हा मी एक स्वामी आशीर्वाद समजते. आणि तो कळतो म्हणजे कसं असतं की आईला आपली 2 जुळी मुलं असतील, लोकांना त्याच्यातला फरक नाही कळत, पण आईला कळतो. करेक्ट. तर माझा स्वामींकडे बघायचा भावच तो आहे. त्याच्यामुळे मला प्रत्येक, नुसतं स्वामी नाही, पण तुम्ही 2 देवींचे फोटो कुठलेही, ती माझ्या गुरूंनी मला जर काही दिली असेल देणगी तर ती आहे असं मानते. ह्याच्यात कुठल्याही शक्तीला मला नाकारायचं नाही आहे. पण 2 स्वामींमधला, 2 देवांमधला फरक कळतो. जसं की तुम्हाला माहिती असेल की बालाजी, तिरुपती बालाजी आणि विजा बालाजी हे 2 बालाजी आहेत. विजा बालाजी म्हणजे तुम्हाला जर विजा मिळत नसेल, काही अडचण येत असेल तर त्याच्यासाठी बालाजीचं मंदिर आहे हैदराबादमध्ये. तो विजासाठीच प्रसिद्ध आहे. तुम्हाला भरपूर म्हणजे त्याचे लोकांना फायदे मिळालेले आहेत. तर तसं आहे. त्याच्यामुळे 2 स्वामी हे मी रूप नाही मानत, स्वामी मी शक्ती मानते. अच्छा. आणि प्रत्येक ठिकाणी ती शक्ती, त्या शक्तीला सुमारच नाहीये, ती एवढी मोठी शक्ती आहे. त्याच्यामुळे तुझ्याही तिथले स्वामी, जसं मी आत्ता म्हणलं की तो भाव जो आहे
तो कसला भाव आहे की इथे तुझं समृद्धी मिळावी तुला, इथं तुझं सगळं चांगलं व्हावं, बरोबर. हा भाव आहे स्वामींचा जो तिथे आहे. तर त्या भावात ते स्वामी आहेत का, तर आहेत. त्याच्यामुळे ती जी शक्ती आहे त्या शक्तीला ज्या भावनेने आपण आणतो ते स्वामी स्वामी आहे. असे. त्याच्यामुळे मला 2 स्वामींमधला फरक असा कळतो. वा वा. थोडंसं मागे जावं असं वाटेल तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये. कधी कधी प्रत्येकाच्याच आयुष्यात खूप चढ उतार येतात आणि कधी कधी तर असं वाटतं की सगळंच आता संपलेलं आहे. तर मग तुमच्या लाईफमध्ये तसं कधी झालंय का, आणि झालं असेल तर त्याला 2 आपल्याला अशा गोष्टी वाटतात की आपला एकतर कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास असतो तो डगमगतो, की अध्यात्म जे आपलं असतं स्वामींविषयी देवाविषयी ते डगमगतं की हे नाहीच आहे, किंवा मग आपल्याला एक आधार मिळतो किंवा तो बळकट होतो एक आपला जो एक बिलीफ असतो तो. सो तसं तुमच्या आयुष्यात झालंय का कधी? हो, झालंय. म्हणजे तसं दरवर्षीच झालं असेल. म्हणजे पहिलं अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर प्रॉब्लेम कुणाला नसतात, सगळ्यांना असतात. म्हणजे ज्या वेळेला प्रॉब्लेम नव्हते त्यावेळेला स्वामी नव्हते माझ्यापाशी, असं मी आत्ता म्हणू शकते. लहान होते त्याच्यामुळे जे काय प्रॉब्लेम असतील ते आईवडील शेअर करत असतील, आणि पैसा कुठनं आणायचा तर बँकेतनं. हा, पैसा मिळवायचा हे माहीतच नव्हतं. पण ज्या वेळेला आत्ता मी जेव्हा मागचा माझा भूतकाळ बघायला जाते तेव्हा कळतं की नाही, स्वामींना जर माझ्यापाशी यायचं असेल तर आपल्याला दुःख दिल्याशिवाय आपण देवाकडे जात नाही. अच्छा. आनंदात आपण कधीच देवाला साध इतक्या आत्मीयतेने घालत नाही जेवढी दुःखात घालतो. तर त्यांनी ते दुःख दिलं असेल, ते दुःखातही मला सुख काय तर मला परमेश्वर भेटला. कारण म्हणजे असं एक आहे की जसा पैसा मिळत जातो तसं आपण तो खर्च करत जातो. प्रॉब्लेम आपल्याला माहीतच नसतात. माहिती झाले की कळतं की नाही पैसा मिळवायला पाहिजे. मग तो पैसा मिळवताना कळतं की अरे हा कसा मिळवायचा, आपल्याकडे काय आहे. तर हे करता करता मला म्हणजे माझी आईच माझी पहिली गुरु असं मी सांगेन. की मी तिच्याकडे एकदा मी म्हणलं की आई मला हा ड्रेस हवा आहे. आई म्हणली आता पैसे कमवायचे. अच्छा. तर ते मला खूप हर्ट झालं की आता पैसे मिळवायला लागायचे, काय करायचं, काही येत नव्हतं. 18-19 वर्षाची एक मुलगी आली 4थीतली, मला शिकवशील का. मी हो म्हणलं. 30 रुपये फी महिन्याची. तो काळ ते आजचा काळ मी क्लासच घेते. अच्छा. आणि तो कठीण काळही मला क्लासनीच तारलं. त्यावेळेला स्वामींची आठवण झाली. मग मी क्लासला सुरुवात करताना सुब्बालक्ष्मीचं सुप्रभातम लावायचे, त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनाम लावायचे, सगळं म्हणजे देवाच्या सान्निध्यातच सुरुवात करायचे. हे करता करता मला विद्यादान माझ्याकडनं स्वामींनी करून घेतलं असेल. त्याच्यानंतरच मला स्वामी भेटले. मी 25 वर्ष जे मी क्लास चालवला, मी जाहिरात नाही केली. दरवर्षी फेब्रुवारीला क्लास संपायचा. आता क्लास चालू करताना पुढच्या वर्षी कोण आहे, मग एक स्टुडंट स्वामी द्यायचे की ज्याच्यानी पुढचं वर्ष चालायचं. असे मला माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यात स्वामी भेटत गेले. आणि त्याच्यामुळे मला कोणतरी आपल्या पाठीशी आहे हे कळत गेलं. आणि माझा दृढ विश्वास त्यांच्यावरचं व्हायचं कारण जसं मला कळतंय, म्हणजे 7वी-8वी पासून आपल्याला देव वगैरे कळायला लागतो. बरोबर. मी तुळशीला पाणी घाल, औदुंबराला नमस्कार कर, घरातल्या घरात हे करायचे. रोज देवाला जायचं हे मात्र मी नित्य नियमाने केलं. म्हणजे मी ओंकारेश्वर आणि मोदी गणपती या दोन्ही देवस्थानांच्या तिथे मी कंटिन्यू 14 वर्ष अव्यात गेले. अरे वा. आणि म्हणून मी म्हणते की रोज एक नमस्कार. त्या नमस्कारांनी मला तारलं. तो नमस्कारच आज मला इथे बसवतोय आणि तो नमस्कारच माझा गुरुभक्ती चॅनल
लोकांपर्यंत पोचवते. बर. हा, इतका परमेश्वर माझ्या बरोबर आहे आणि त्याचं अस्तित्व असं नाही एकदम दिलेलं, ते ओळखायला लागलं. ते त्याच्यासाठी कष्ट दिले, त्याच्यासाठी भरपूर भरपूर दुःख दिली, पण त्या दुःखातही न डगमगता मला पुढे जायची संधी मिळाली. माणसं भेटली गेली, त्यांनी मला हात दिले, माझ्या मित्रमैत्रिणींनी दिले. आणि सगळ्यात मोठी गोष्ट जर कळत असेल मला, तर स्वामी कुठे होते, तर स्वामी माझ्या आत्मविश्वासात होते. वा. स्वामींनी मला आत्मविश्वास दिला की तू लढ. मी घाबरले नाही कशाला. खूप खूप प्रसंग आले, पण मी घाबरले नाही. आणि तेच आत्ता मला उपयोगी पडते, की तो फील दिला स्वामींनी की मी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीची आहे. हात जेव्हा फील मला गेले 25 वर्ष दिला, तेव्हा आता स्वामी माझ्या बरोबर आहेत, असं मी म्हणू शकते. क्या बात आहे. तुम्ही आता जो उल्लेख केला त्यावरच मला एक्सटेंड करावं वाटेल की रोज एक नमस्कार हे काय आहे नक्की गोष्ट? की रोज एक नमस्कार म्हणजे काय, की माझी सगळी जी कारकीर्द आहे, म्हणजे यूथ माझं ते कशात गेले तर यंग मुलांच्यात गेलं. त्याच्यामुळे त्यांना काय प्रॉब्लेम असू शकतात, त्यांना कसे काय कुठे ते शांत होऊ शकतात, असं हे सगळं त्यांचं मी अभ्यास करत होते. प्रत्येक 2 वर्षांनी जनरेशन बदलत जाते. आणि आत्ता काय होतंय, आत्ता तुमच्या यंग जनरेशनला एवढे मेंटल स्ट्रेस आहेत, खूप आहेत, कॉम्पिटिशन आहे आणि प्रत्येकजण एकटं आहे. आणि त्याच्यामुळे ते लगेच नर्वस होतात. ते लगेच त्यांना वाटतं संपलं आता आयुष्य आपलं, आता काय होणार. आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी उभं राहायचा प्रॉब्लेम येतो. बरोबर. म्हणजे आपण कसे फाईट करणार, कारण एकुलती एक मुलं असतात, आईवडिलांनी कुठंच कमी केलेलं नसतं, पण जेव्हा बाहेर जातात, बाहेर पडतात, तेव्हा ते एकटे नसतात. बरोबर. त्या जगाशी फाईट करता यायला पाहिजे. तर तो फाईट, आपला आत्मविश्वास, मी जे म्हणते, तुमच्यातला आत्मविश्वास वाढवा. तो आत्मविश्वास एका नमस्काराने येतो. तो मला मिळाला म्हणून मी सगळ्यांना सांगते. तो एका नमस्काराने येतो. म्हणजे कसं, की रोज तुम्ही कारण नसताना नमस्कार करा ना देवाला. काहीही तुम्हाला कारण नाहीये, पण तुम्ही करा नमस्कार. तो देव कधीच त्याच्याकडे, तो आपला ऋणी नाही राहत, आपण त्याचं ऋणी राहायला पाहिजे. त्या नमस्काराचं फळ तो देणार. आता तुमची जनरेशन जर म्हणायला गेलं की 10 मिनिटं देवाच्या समोर बसून तू जप कर, नाही करणार, अवघड होतं. करत नाहीत. मग त्यांना काय शक्य आहे, तर एक नमस्कार. तो नमस्कार मनोभावे तुम्ही देवळात जाऊन करा. देवळातच का, तर तुम्ही देवासाठी वेळ काढताय. तुम्ही देवासाठी देवळात जाऊन करा, तिथनं तुम्ही तुमच्या कामाला जा. घरातल्या घरात देवाला नमस्कार केला तर तो देवासाठी वेळ नाही काढत आपण. बरोबर. म्हणून देवळात जाऊन एक नमस्कार करा. याचं एक उदाहरण सांगते की मुंबईवरनं माझ्या मैत्रिणीचा मला गेल्या आठवड्यात फोन आला की सुनीता, आज मी जी तुला दिसते जिवंत, ती तुझ्यामुळे दिसते. तर मी म्हटलं काय ग, काय झालं. तर मला म्हणली की मी काल झोपले होते आणि ज्या दिशेला नेहमी मी डोकं करते त्या दिशेला मी पाय केले आणि डोकं दुसरीकडे केलं. एरवी मी तशी नाही झोपत, एरवी मी विरुद्ध दिशेला डोकं करून झोपते, कारण पंख्याचं वारं पाहिजे. आणि त्या दिवशी ती दुसऱ्या साईडला डोकं केलं आणि ती म्हणली मला कधी सवय नाही पाय जवळ घेऊन झोपायची, पण मी ते केलं. आणि तासाभरांनी 9 फुटावरनं पंखा खाली पडला. आणि त्या दोघांनाही काहीही झालं नाही, खरोच पण नाही आली. तर ती म्हणली मी उठले आणि तिच्या मिस्टरांना म्हणले, हे मला सुनीताने शिकवलं, रोज एक नमस्कार. तो नमस्कार तो स्वामींनी असा ठेवला नाही, तो मला वाचवलं. नाहीतर 9 फुटावरनं फिरता पंखा खालती पडणं काही झालं असतं. खरं कसं आहे, तर
हा एक नमस्कार तुम्ही करा, तुमची श्रद्धा वाढवतो. कारण नाहीये काही, पण तुम्ही नमस्कार करा, तुमची श्रद्धा वाढते, बरोबर. पॉझिटिव्हिटी येते. तिथे तुम्हाला एक प्रकारचं शांतता मिळते. तुमची बौद्धिक शांतता आणि आत्मिक शांतता ही जेव्हा एकत्र होते तेव्हा तुमच्याकडनं चांगली कामं होतात, बरं. चांगले निर्णय घेतले जातात. त्याच्यासाठी तो एक नमस्कार असला पाहिजे. असला पाहिजे. म्हणजे अगदी 2 वर्षाच्या मुलालाही सांगावं. मी माझ्याकडे येणाऱ्या जे काय स्वामींच्या कृपेने ज्यांना झाली आहेत लहान बाळं, त्यांना सगळ्यांना सांगते की तुमच्या मुलाला रोज नमस्कार करायला शिकवा. आत्ता तर त्याला काहीच कारण नाहीये, त्याचे 20 वर्षापर्यंतचे नमस्कार स्वामी परत कधी देतील ते सांगता येणार नाही. असं आहे. त्याच्यामुळे रोज एक नमस्कार करा. ते रिकरिंग डिपॉझिट सारखं. हा, म्हणजे ते तुमच्या जनरेशनला शक्य आहे. बाकीच्या वेळेला ते काय म्हणतील ते त्यांना लागतं, कारण लागतं का करायचं. पण हा एक नमस्कार करू शकतात. बरोबर. तेवढं म्हणून मी केलंच सांगते. पाहिजे. ताई, आता तुम्ही शिक्षिका आहात आणि लहानपणापासून आपल्याला एक गोष्ट सांगितली जाते, त्यात म्हणजे तुम्ही कॉमर्स आणि हे सगळं शिकवता. सो लहानपणापासून हे सांगितलं जातं की पैसा म्हणजे लक्ष्मी आणि हे दोन्ही एक आहे. तर ह्यावर तुमचं काय मत आहे? माझं यावर असं मत आहे की पैसा वेगळा, लक्ष्मी वेगळी. बर. कारण पैसा जो आहे तो इकॉनॉमिक्समध्ये आहे, लक्ष्मी ही आपल्या अध्यात्मात आहे. बरोबर. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट खर्च करता, तो पैसा मिळालाय म्हणून खर्च केलीत तर त्याची फळं माझ्या दृष्टीने वेगळी आहेत, आणि लक्ष्मी समजून खर्च केली तर वेगळी आहेत. म्हणजे कसं की कुठलीही गोष्ट, समजा मला भाजी घ्यायची, मी भाजी आणायला गेले, मी चांगल्या कर्माने लक्ष्मी मिळवली, मी ज्या भावनेने सांगेन की मी ह्या भाजीवालीला मी पैसे देते, तिचं पण चांगलं होते, ही लक्ष्मी आहे. ही लक्ष्मी आहे, तर ती लक्ष्मी वृद्धिंगत होते. पैसा संपतो, लक्ष्मी वृद्धिंगत होते. आपल्याकडे लक्ष्मीला तर स्त्री, म्हणजे आपल्याकडे तर स्त्रीलाच लक्ष्मी मानतात, इतकं आपल्याकडे महत्व आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही पैसा खर्च करता तेव्हा ती जी भावना आहे, ती भावना म्हणजे लक्ष्मी. बर. त्या भावनेने तुम्ही केलात तर समोरच्याला पण लक्ष्मी मिळेल आणि तुम्हाला पण मिळेल. म्हणजे करोडो रुपये तुमच्याकडे आहेत पण मनशांती नाही, तर ती लक्ष्मी नाही. आणि तुमच्याकडे 1000 रुपये आहेत पण तुम्हाला मनशांती आहे, तर ती लक्ष्मी आहे. असं आहे. ताई, आता आपला जो प्रेक्षक वर्ग आहे ना, हा जवळपास 60 ते 65% महिला आहेत आणि ज्या आपण गृहिणी म्हणतो ना, अशा प्रकारच्या, आणि या खूप गोष्टी करतात. म्हणजे स्वामींची सेवा असेल किंवा इतर कुठल्याही देवतांची सेवा करणं आणि हे करणं. पण त्यांच्या अशा प्रकारच्या कमेंट्स असतात ना की आम्हाला कधी रिझल्ट्सच मिळत नाहीत किंवा रिझल्ट्स येत नाहीत. तर त्यावर तुम्ही काय सांगाल किंवा त्यावर तुम्ही काय उपदेश कराल? त्यावर मी, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की परत की हे असं की तुमचा देव कुठला आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला लक्ष्मीची साधना करून पैसे मिळणार आहेत किंवा मनशांती मिळणार आहे, उत्तर मिळणार आहेत, का पांडुरंगाची केली पाहिजे, का गणपतीची केली पाहिजे, कुठली देवाची आराधना करायची, कुठल्या संतांची आराधना करायची, हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे आता थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे जो मल्हार आहे आमच्या इथला, ते परवा आम्ही असंच काय करायचं ह्याच्या नोट्स काढत बसलो होतो. त्यांनी लिहिलंच आहे सगळं, त्याचं हँडरायटिंगमध्ये सगळं लिहिलं आणि मला म्हणला, आता माझं सांगा काय आहे ते, माझ्या हँडरायटिंगवरनं काय तुम्हाला कळतंय ते सांगा, मी कुठल्या देवाचं करायचं. तर मी त्याला सांगितलं, तू देवाचं नाही करायचं, तू संतांचं करायचं. हा फरक आहे की तुम्हाला पोचायचं देवापर्यंतच आहे, तुमच्या इष्टदेवतेपर्यंतच पोचायचंय, पण त्याचे मार्ग वेगळे आहेत.
बर. म्हणून परमेश्वराचं अस्तित्व काही करता नाकारतात काही काही लोक, की आम्ही देवाचं करतो, देव आमचं काहीच करत नाही. असं नाहीये. तसं नाहीये. देव तुमचं सगळंच भलं करत असतो. बर. असं आहे. डोकं दुखतंय तर पोटाच्या डॉक्टरकडे जाऊ नका, असं आहे. ओके. पण मग ते हा. म्हणजे आपण जे म्हणतो ना की स्त्रिया करतात की अखंड सेवा असते त्यांची, तर मग ती अखंड सेवा ही बरोबर आहे की त्याच्या अपोजिट जे कर्मकांड गोष्टी आपण करतो ते बरोबर आहे? अखंड सेवा माझ्या दृष्टीने सेवा जी असते त्याला रूल नाही आहेत. बर. कर्मकांड करता त्याला रूल आहेत. ओके. म्हणजे आता सेवा, समजा मी एक सेवा अशी धरली की मी रोज स्वामींचं मठ आहे माझ्या शेजारी, तर मी तिथे फुलं नेऊन देईन. हां. फुलं नेऊन देईन ही सेवा आहे. बरोबर. मग ती कुठली फुलं नेऊन द्या, काय द्या, हे आपल्यावर असतं. ओके. तर ही सेवा आहे. पण जर एखादी पूजा करायची, जे कर्मकांड म्हणतो आपण, त्याला लॉ आहे. त्याला तुम्हाला त्याच्या त्या काय म्हणतात, आपण लॉला काय म्हणणार, आपण कायद्याप्रमाणेच ह्याच्याप्रमाणेच करावं लागतं. की सत्यनारायणाची पूजा आहे, सत्यनारायणाची पूजा तुम्हाला त्या पद्धतीनेच करायची आहे. पण त्याच्यावर जी फुलं वाहतात त्याला पद्धत नाहीये. करेक्ट. ती तुम्ही तुमच्या मनाने कशीही तुम्ही वाहू शकता, त्याला डेकोरेट करू शकता. बरोबर. तर सेवेला रूल नाहीये, कर्मकांडाला रूल आहे. आणि कर्मकांड ही ठराविक वेळेला, आपण रोज नाही करू शकत. सेवा आपण रोज करू शकतो. रोजच्या रोज सेवा करू शकतो. ती आपल्या मनावर आहे. कर्मकांड लिहून ठेवलेली आहेत. अच्छा. त्याप्रमाणेच करायचं. ओके. त्याला आपण बदलत, कारण आपण घरातली पूजा हे कर्मकांड आहे का, सगळे पिढ्यानपिढ्या करतोय म्हणून आम्ही करतोय, ही पूजा आहे. पण नमस्कार करायचा आहे देवाला बाहेर जाऊन, रोज ही तुम्ही सेवा घेतलीत तर तो नमस्कार तुम्ही कितीही वाजता करा, तुम्ही जा नमस्कार करा. कसा करायचा ह्याला रूल नाहीये. तुम्ही माथा टेकणं हा रूल आहे तिथे, आणि ते प्रत्येक जण करू शकतो. त्याच्यामुळे सेवा म्हणजे झाडणं असेल तरी ती सेवा आहे. म्हणजे एक उदाहरण सेवेचं देऊ का, की माझ्याकडे एक मुलगी आली होती, ती मला वाटतं हैदराबाद का औरंगाबादची, 5-6 वर्षापूर्वी आली होती. इतके प्रॉब्लेम होते तिला, पण त्याच्यातनं ती बाहेर पडेल का, तर मी तिला सांगितलं होतं पडशील, हळूहळू येशील. तर तिने मला विचारलं की माझं काय चुकलं, की माझ्या कर्मात म्हणजे मला एवढा त्रास जातोय, तर त्यासाठी मी काय करू. तर म्हणलं तू एक काम कर, तुझ्या जवळ कुठला स्वामींचा मठ आहे. ती म्हणली आहे. म्हणलं झाड तिथे जाऊन. ती गेली, लिटरली झाडायला लागली तिथे, आणि आज त्या स्वामींच्या मठाच्या किल्ल्या तिच्या हातात आहेत. बर. म्हणजे स्वामींनी तिला किती जवळ घेतलं. तिचे प्रॉब्लेम आपोआपच संपले, की तिला तिथे जाऊन सगळं चांगलं वाटायला लागलं. सगळेच्या सगळे तिचे प्रॉब्लेम सुटले का, तर नाही, तिला तो आत्मविश्वास आला की स्वामींच्या तिथं मी आहे. आज मठाच्या किल्ल्या तिच्या हातात येणं हे इतकं फार मोठी गोष्ट आहे, की जिथं झाडत होती पण ती रोज झाडायला गेली. तिने कधीही चुकवलं नाही ते. तर ह्याला म्हणतात सेवा. तर ती सेवा आपण कशीही करू शकतो, ती आपल्या मनावर आहे. ओके. बऱ्याच लोकांचा असा एक समज आहे, त्या म्हणजे तुमचं ओपिनियन हवं आहे त्याच्यावर, की जेव्हा काहीतरी संकट येतं त्यावेळी स्वामी आमच्या सोबत येतात, इतर वेळी ते असतात नसतात आम्हाला माहिती नाही. तर यावर तुमचं काय मत आहे, की ते फक्त संकटकाळी तुमच्या मदतीला येतात? नाही, जेव्हा संकटकाळी स्वामी तुमच्या मदतीला येत असतील तर असं समजायचं की तुमची अखंड सेवा चालू आहे कुठेतरी, आणि ती संकटकाळी तुम्हाला उपयोगी पडली. स्वामी असतातच. म्हणजे आहे ना, तू न जाने आस पास है खुदा, ते तसं आहे. की ती गोष्ट पण एक आहे, की एका भक्तानी परमेश्वराला विचारलं की मी जेव्हा संकटात होतो तेव्हा तू कुठे होतास, मला दिसला नाहीस. तर परमेश्वर त्याला ती वाळूतली पावलं दाखवतो. तो म्हणतो ते बघ,
एरवी जेव्हा मी तुझ्याबरोबर होतो तेव्हा 2 पावलं दिसत आहेत, हा. आता एकच पाऊल दिसतंय. तर मी तुला डोक्यावर घेऊन चालत होतो, ते जे एक पाऊल दिसतंय ते माझं पाऊल माझं आहे. पाऊल आहे. असा परमेश्वर संकट काही तुम्हाला एकदम नाहीच उपयोगी पडत. तुमचं कर्म असेल, तुमची पुण्याई असेल तरच तो संकटकाळी उपयोगी पडतो. आणि प्रत्येक माणूस ही पुण्याई कमवतच असतो, बरोबर. तो त्याच्या कर्माने कमवत असतो. हम्म. त्यासाठी देवाला तुम्ही खूप रोजचं वाचन करा, हे करा नाही. तुम्ही तुमचं कर्म करा. ओके. तुम्ही जे कर्म करताय, आता तुला जर सांगितलं की तू दिवसभर स्वामींचा जप कर, नाही होणार. नाही. पण आत्ता तू स्वामींचंच काम करतोय, अच्छा. तू स्वामींच्या अनुसंधानात आहेस, ह्याचा उपयोग तुला स्वामी नक्कीच देणार ना. बर. तर तुमचं जे कर्म आहे तिथंच परमेश्वर आहे. वा. तर ते कर्म करत राहिलं की परमेश्वर संकटकाळी आपल्या बरोबर असतो. असतात. ओके. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला, पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. मागचा आपला पॉडकास्ट पाहिल्यानंतर आहे ना, बऱ्याच लोकांना हे झालं की ताई अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आपण म्हणतो ना, आजच्या भाषेत म्हणायला गेलं तर रेमेडीज देतात. तर त्यांना तुम्ही मागे जे अनुभव सांगितलं ते फार आवडले. तर असे अजून काही अनुभव आहेत जे तुम्ही आम्हाला सांगू शकता? आता म्हणजे मी साधे अनुभव, कारण मी श्रीपाद श्री वल्लभ जेव्हा वाचलं, चरित्रामृत. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ते माझ्या अत्यंत जवळचं. वा. आणि ते जेव्हा वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला जे काय उपाय सुचत आहेत ते याच्यातले रिलेटेड वाटत आहेत. मला तसं लोकांनी म्हणजे फोन करून पण सांगितलं. तर साधे उपाय म्हणजे काय की म्हणजे लिटरली रोज चमत्कार घडल्यासारखं होतं. ओके. म्हणजे कसं असतं की आता मी जेव्हा मला घर घेऊ का म्हणून परदेशातले लोक विचारतात, तर मी त्यांना सांगते की तुम्ही मला तुमचं आधी कुठे तुम्ही घर घेणार आहात मला दाखवा. म्हणजे दाखवा म्हणजे चित्र नाही, तुम्हाला घर घ्यायचं एरियाचं नाव लिहून पाठवा. बर. मग मी त्या एरियात जाऊन बघते. हां, आणि मग मी आजूबाजूचं सांगते. तसं काय झालं, एकदा आत्ता परवाची जी एक होते ऑस्ट्रेलियामधनं, सिडनीवरनं ती अपॉइंटमेंट होती. ती अपॉइंटमेंट घेतल्यावर त्यांना मी विचारलं की त्यांनी मला प्रश्न विचारला असेल तर मी त्यांना म्हणलं की तुमच्या आजूबाजूला 78 आकडा आहे का कुठे? तर ते म्हणले नाही आहे. तर म्हणलं नीट बघा, कारण ज्यावेळेला मला दिसत असतो आणि तो असतोच त्यावेळेला मला स्वामी सांगत असतात की नाही आहे, हा माणूस जरा गोंधळलाय. तर मी म्हणलं एकदा परत बघा. त्यांनी बघितला तर कुठेच त्यांना दिसला नाही. तर म्हणलं ताई नाही आहे. म्हणलं बघा मला स्वामी सांगतायत. अपॉइंटमेंट संपली आमची. 5व्या मिनिटाला परत फोन आला आणि फोनमध्ये त्यांनी तो 78 नंबरचा फोटो पाठवला. तो म्हणला की आम्ही बाहेर पडलो, आम्हाला घरातनं आतनं दिसत नव्हतं, पण आमच्या समोर 78 नंबर होता. अच्छा. तर म्हणजे काही वेळेला कसं होतं की मी काही सांगते की आत्ता परवा एक बाई आली होती ऑफिसमध्ये, खूप त्रास आहे. म्हटलं कॉफी घे, कॉफी ठेव जवळ. ओके. आणि तिला कॉफी ठेवली ती जवळ. तर कॉफी ठेवल्यानंतर त्या माणसाने काहीच बोलला नाही, तो माणूस तिला. तर ती म्हणली कॉफीने काय होतंय? तर मी म्हणते मलाही नाही माहिती. मला जेव्हा लोक विचारतात की काय आहे, त्यावेळेला ते जे येतं ज्या क्षणी ते उत्तर असं आहे. तर काल एकाने मला प्रश्न विचारला की मला भविष्य सांगायचं आहे पत्रिकेवरनं, तर मी सांगू का? तर त्यांनी मला नेहमीचे येणारे आहेत माझ्याकडे, तर मी म्हणलं नाही सांगायचं. तर ते एकदम हे झालं की का? म्हणलं मला उपाय आला आहे
की तुम्हाला केळी वाटायला सांगायतली 3 आणि तुम्ही सांगा, पण तुम्ही वैराग्याकडे जाल. अच्छा. तर तुम्ही बापरे. सांगू नाही शकत, कारण तुमच्यावर संसाराची जबाबदारी आहे. तो संसार करा, मग तुम्हाला उपाय मिळतील. अच्छा. तर हे जे साधे साधे उपाय आहेत ते मलाही माहीत नसतं की मी कुणाला काय सांगणार आहे. मग मी ते कुठल्याही पद्धतीने उपाय मला येतात, की काही नाही. तुम्ही आत्ता परवा एक माणूस आला होता माझ्याकडे, त्याच्याकडे त्याची गाय गाभण राहत नव्हती. बर. खूप दिवस झाले, ते काय नवीन टेक्नॉलॉजीने त्यांनी प्रयत्न पण केले होते, तरी ती राहत नव्हती. बर. मग त्यांनी मला मला सहज प्रश्न विचारला की काय असं का होतंय. म्हटलं त्या गाईला पुरणपोळी हवी, हां. तुम्ही पुरणपोळी करा आणि त्या गाईला नैवेद्य दाखवा, गाईला पुरणपोळी द्या. ती गाय गाभण राहिली. बर. हा चमत्कार आहे माझ्याही दृष्टीने. कारण त्यावेळेला जेव्हा मी त्यांना सांगत होते की गाईला पुरणपोळी द्या, तेव्हा मी स्वतः पुरणपोळी खात होते. बर. मला तो फील येत होता. तर हे असं साधे साधे उपाय असतात की ज्याच्यामुळे लोकांना म्हणजे अनुभव येतात, म्हणून त्यांना वाटतं की इतके सोपे कसे. की परवा एक अंडर 19चा मुलगा आला, त्याचे वडील म्हणले की ह्यांनी जर आत्ता सेंचुरी नाही केली तर ह्याला तेवढे रन्स नाही होणार, मग त्याला प्रॉब्लेम येईल, काय करायचं. कारण दुसऱ्या दिवशी त्याची मॅच. ओके. मी म्हणलं मारुतीला जिलबी द्या. बर. त्याने सेंचुरी केली. ही बोलाफुलाला गाठ नाही, हा चमत्कार नाही. त्याचे कष्ट, त्याचे जे कष्ट आहेत ते त्यांनी 99% केलेले आहेत. जो 1% आशीर्वादाची गरज आहे तो त्याला ह्या जिलबीच्या रूपात मारुतीने दिला असेल. बर. फक्त स्वामींनी मला काय सांगितलं की मारुतीलाच जिलबी दे, दुसऱ्या देवाला नाही. हा 1% स्वामींचा. बर. असं आहे. ओके. ओके. ते परमेश्वराच्या कृपेने माझे उपाय वेगळे आहेत, माझी सांगण्याची पद्धतही वेगळी आहे. कारण मला तसंच स्वामींनी सांगितलंय, दिलंय म्हणजे असं. ओके. ओके. आता एक अनुभव असा सांगायचा की जसे साधे साधे सोपे सोपे मगाशी म्हणलात तसं, की काही काही वेळेला ते सकारात्मक असतात, काही काही वेळेला ते नकारात्मक पण असू शकतात. म्हणजे उपाय माझे. तर उपाय म्हणण्यापेक्षा निर्णय. तर असाच एक माझा भक्त, त्याला गाडी घ्यायची होती. बर. आणि मी त्याला सांगितलं होतं की तू गाडी नाही घ्यायची. त्यांनी एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तिसऱ्याला म्हणलं या दरवेळेलाच नाही म्हणतायत. बायकोला म्हणलं चल आपण गाडी घेऊन येऊ आणि टेस्ट ड्राईव्हला ताईंच्या तिथे येऊ. तर तो टेस्ट ड्राईव्हला माझ्या तिथे त्यांनी आणली आणि बाहेर आल्यानंतरच मला सांगितलं की ताई आम्ही बाहेर आलो आहे, तुम्ही पटकन बाहेर या. आणि मी पाहिलं तर तो गाडी घेऊन आला होता आणि मला म्हणला चक्कर मारायची. त्याला वाटलं की गाडी घेऊन आल्यानंतर तर ताई काहीच म्हणणार नाहीत, गाडी बघितल्यावर ते काहीच म्हणणार नाहीत. त्याच्यामुळे तो गाडी घेऊन आला. मी म्हणलं मी मागे नाही बसणार, मी पुढेच बसणार. आणि तू ही गाडी सेकंड हँड का घेतलीस असं मी त्याला विचारलं. तर तो म्हणला नाही मला हीच गाडी पाहिजे होती, ह्याच ब्रँडची मर्सिडीज होती आणि मला ही आत्ता हीच परवडते. तर म्हणलं पण तू सेकंड हँड घेऊ नको असं मी तुला सांगितलं होतं. नाही ऐकलं. म्हणे नाही आता ही बघा तुम्हाला आवडेल. मग आम्ही चक्कर मारून आलो. गाडी काय उत्तम होती, सगळं छान होते. तो आत आला आणि म्हणला ताई फायनल करायची का गाडी. तर मी म्हणलं नाही करायची. त्याच्याबरोबरचा माणूस पण म्हणला की कारण त्यांनी सांगितलं होतं की ह्या ताईंनी जर हो म्हणलं तरच आम्ही गाडी घेणार. तो पण मला कन्व्हिन्स करायला लागला की किती चांगली गाडी आहे, काय आहे, कसं रनिंग आहे, सगळं सांगितलं. तर मी म्हणलं नाही घ्यायची. तर मला म्हणला ताई आता तुमचं कारण सांगा, किंमत पटली आहे, आम्हाला चाललंय, सगळ्यांना चाललंय, तुमचं कारण सांगा. तर मी म्हणलं त्या गाडीच्या मागच्या सीटवर मला एक बाबा आणि एक बाई दारू पिताना दिसत आहेत आणि त्या गाडीला ॲक्सिडेंट झाला आहे.
बापरे. हे त्या माणसानी त्यांना सांगितलं नव्हतं. हा. मग मी म्हणलं ह्याला ॲक्सिडेंट झालाय, ही गाडी घ्यायची नाही, कारण त्या गाडीत ते आत्मे आहेत, तर तू ती नाही घ्यायची गाडी. त्यांनी सेकंड थॉटही नाही घेतला, कारण तो माझं अशा सगळं हे असं सांगितल्यावर कोण घेईल, मी नाही, पण बरोबर. घेतली नसती. तर त्याच्यामुळे हा. त्यांनी ती गाडी घेतलीच घेतली नाही. नाही. आणि नंतर काय झालं की त्याचा इंडियातनं पूर्णपणे बसतानाच हल्लं. तो परदेशात सेटल झाला. ओके. म्हणजे ती गाडी घेऊनही त्याला उपयोग झाला नसता, ती त्याला विकावीच लागली असती. करेक्ट. तर हे असं स्वामींनी नकारात्मकतेनं त्याला सांगून वाचवलेलं होतं. दुसरा एक अनुभव असा आहे माझा की छोटे छोटे उपाय त्याच्यावरनं, की असाच एक भक्त सिंगापूरला राहत होते. त्यांचा दुपारी मला क्लास चालू असताना मला पटकन फोन आला की ताई आमच्या घरातले पैसे गेलेत. तर म्हटलं सिंगापूरमध्ये कोण असणार, कारण कामालाच माणसं नाहीत. तर मी म्हणलं की त्यांच्याकडे एक मेड होती दिवसभराची, तर तिने घेतलेत का? तर तो म्हणला नाही, कारण आमच्याकडे कायदेच एवढे भयानक आहेत, तर चोरी होऊच शकत नाही. आणि हे ते पैसे स्वामींचे होते. स्वामींचे म्हणजे कसं की मी प्रत्येकाला सांगते की तुम्हाला जर तुमची लक्ष्मी वाढवायची असेल तर तुम्ही जो तुमचा पगार मिळतो किंवा जे तुमचं पहिलं इन्कम असतं त्याच्यातला कुठलाही पार्ट कितीही, मग ₹1 तुम्ही एक स्वामींचा हे करा, डबा करा, त्या डब्यात ठेवायचा. असं तर तो तसं तो ठेवत होता. आणि त्याच्यातलं जवळजवळ निम्म्याहून अधिक पैसे गायब होते. ओके. तर तिने त्यांच्या घरी जी कामवाली बाई होती त्या सगळ्यांना विचारलं, पण मला स्वामी सांगत होते की त्याच बाईने घेतले. तर मी तिला म्हणलं एक काम कर, तुझ्या नवऱ्याच्या खिशात नोट आहे का? तर तो म्हणला आहे. त्या नोटेवरचा नंबर सांगितला. म्हणला हा नंबर आहे का त्या नोटेवर? तर तो उडला असतो. म्हणला आहे. म्हणलं त्या मेडनी घेतले. तर म्हणलं ती कबूल कशी करेल? म्हणलं आजची रात्र जाऊ दे, उद्या सकाळी तुझ्या घरात लांब भाजी कुठली आहे, म्हणजे दुधी भोपळा आहे का, पडवळ आहे का, दोडका आहे, हे काही नसेल तर काकडी तरी आहे का? तर ती म्हणली दुधी भोपळा आहे. म्हणलं दुधी भोपळा आणि गाजर हे फक्त 2 तू टेबलवर काढून ठेव. ओके. आणि त्याच्यानंतर काय होईल ते बघ. तर तिने फक्त दुसऱ्या दिवशी सकाळी तो दुधी भोपळा आणि गाजर टेबलवर काढलं तिने. ती जी मेड होती ती ढसाढसा रडायला लागली आणि तिने सगळं कबूल केलं की मी तुमचे पैसे तुम्ही गेलेले बाहेर असताना कसे मी घेतले, माझ्या नवऱ्याला गरज होती. आता त्याच्यानंतर त्याचा मला संध्याकाळी फोन आला आणि मला म्हणला ताई तुम्ही एका खुर्चीत बसा. तर मी म्हटलं काय झालं? तिथं बसा आणि आम्हाला आम्ही पाय धरतोय असं आम्हाला फील, असं तुम्ही मनात हे करा, कारण त्या बाईनी चोरी कबूल केली. हा म्हणजे एका दुधी भोपळ्यानी, हा साधा उपाय आपल्याला वाटतो, पण ती परमेश्वराची इच्छा काय असेल त्याच्यात ते काही सांगता येत नाही. तसाच असा एक अनुभव आला मला की आत्ता मी जेव्हा, म्हणजे ही ट्रिप नाही, जेव्हा आपलं पॉडकास्ट पहिलं रिलीज झालं सप्टेंबरमध्ये, त्यावेळेला मी अबुधाबीला होते. तिथनं परत येताना मुंबईत खूप पाऊस होता. खूप पाऊस होता आणि आम्ही 19 सप्टेंबरला आम्ही येत होतो परत. मी माझ्या बहिणीला म्हणलं की तू मला आणायला येणार आहेस का? तर ती म्हणली पाऊस नसेल तर मी येईन, पाऊस असेल तर मी नाही येणार. तर मी एकटी मुंबईहून पुण्याला जाणार होते. तर मी म्हणलं नाही, मला भीती वाटेल, तर तू ये. तर ती मला चेष्टेत म्हणली मग पाऊस थांबव. बघ थांबला पाऊस तर मी येणार, नाहीतर मी नाही येऊ शकणार. मी तिला म्हणलं मग तू एक काम कर, काचेचा ग्लास घे, त्याच्यात 3 दालचिनीचे तुकडे टाक आणि तो ठेवून दे. हां, आणि हे मी 2 दिवस आधी सांगितलं होतं. म्हणलं रोज हा बदलायचा, 2 दिवस ये आणि तिसऱ्या दिवशी निघालीस की दालचिनीचा तुकडे 3 परत त्या काचेच्या ग्लासमध्ये ठेवून निघायचं. आणि
आम्ही पुण्यात येईपर्यंत पाऊसच पडला नाही. तो पाऊस थांबला. पावसाळी हवा होती. मुंबईत एवढा पाऊस पडत होता, पुण्यातही पडत होता, पावसाळी हवा होती, पण पाऊस पडला नाही. म्हणजे असे छोटे छोटे अनुभव, म्हणजे स्वामींचा सहवास म्हणा किंवा त्यांना माझी काळजी म्हणा, कुठलेही येतात. म्हणजे कुठल्या हॉटेलमध्ये रस्त्यावर थांबायचं इथपासून ते सांगतात की नाही. म्हणजे आता काही वेळेला तर काय होतं, आम्ही जेव्हा अपॉइंटमेंट सिलेक्ट करत असतो तेव्हा अमृता तशी स्ट्रिक्ट आहे. तिने मला सांगितलेलं होतं की सगळ्यांना अपॉइंटमेंट मिळाल्या पाहिजेत, तर तुम्ही लाईनीनेच जायचं. अपॉइंटमेंट मिळायला पाहिजे, सगळ्यांना द्यायच्याच आहेत. तर मी तिला म्हणायचे की अगं नाही, मला स्वामी सांगतात त्यांनाच मी अपॉइंटमेंट देते. 1-2 अपॉइंटमेंट ती म्हणली नाही, आपण हा रूल इज रूल, मला ती अशी सांगते. तर तसं आम्ही घेतल्या. तर त्याच्यातल्या 2 अपॉइंटमेंटचा त्रास झालेला तिने पाहिला की मला खूप त्रास झाला त्या अपॉइंटमेंट घेतल्यानंतर, कारण ती स्वामींची इच्छा नाही. एका माणसाने त्याच्यातलं काय केलं, आमचा नियम आहे की फोटो पाठवा. त्यांनी फोटो नाही पाठवला आणि ती सुरुवात असल्यामुळे आम्ही काय केलं की तुम्ही हे करा, बोला, मग फोटो पाठवलात तरी चालेल, असं झालं. तर त्याला, आता तो अमेरिकेतला माणूस, त्याला त्याचा फोटोच पाठवता येत नव्हता. मी म्हणलं फोटो पाठवला तरच अपॉइंटमेंट, नाही तर अपॉइंटमेंट कॅन्सल. हे जे खोटं बोलतात ते स्वामी असंही वाचवतात. पण त्या दिवसानंतर ती मला असं नाही म्हणली की लाईनीनी सगळ्या घ्या. जे स्वामी सांगतात तीच अपॉइंटमेंट घ्यायची, त्यांचेच प्रॉब्लेम दूर करू शकता, कारण ती मला आज्ञा असते, मी कोणी नाहीये. मला जे काय देतात ते स्वामी देणार. आता आम्हाला अपॉइंटमेंट देतानाही या मुलांना असा अनुभव येतो की काही वेळेला खूप वेळ ते असे बसलेले असतात, काम करत असतात. तर त्या दिवशी मी म्हणलं मल्हार आईस्क्रीम घेऊन ये. तर त्या क्षणी अमृता म्हणली मला आत्ता मनात आईस्क्रीम खायचा विचार होता. हे जे असतं की आता परवा असंच झालं की माझ्याकडे ते 2 जण आले, लंडनला असतो तिचा नवरा, म्हणून भेटायला आले. काही नाही, नुसतं भेटायला, काही विचारायचं नाही. म्हणला मला काही नाही, मला तुम्हाला भेटायचंय. आले आणि मी त्यांना म्हणलं काय दुसरं घर घेणार आहात का? तर ती म्हणली ताई हा विचार आम्ही मनात केलाय, तोही तुम्हाला कसा कळला? म्हणलं नाही, ही स्वामींची कृपा आहे. त्याच्यामुळे म्हणजे प्रत्येक वेळेला कुठल्या मार्गाने स्वामी सांगत असतील हे आपण नाही सांगू शकत. किंवा असे अनुभव जेव्हा येतात की लोकांना मी सांगते की तुम्ही मुलींकडनं गजानन महाराजांची पोथी वाचून घ्या. जर आजकालचे सगळे कॉन्व्हेंट एज्युकेटेड आहेत, मराठी येत नसतं वाचता, तर त्या 2 मुलींनी आईला सांगितले की आई तू तुझ्या भाषेत गजानन महाराजांची पोथी लिही. त्या बाईंनी गजानन महाराजांची पोथी त्यांच्या भाषेत लिहिली आणि ती त्या 2 मुलींना वाचून दाखवते. त्या 2 मुलींना ते मराठी कळलं आणि तिच्या हातनं गजानन महाराजांची पारायण पोथी होती ती लिहून झाली. हेही केवढं मोठं कार्य झालं की त्याच्यामुळे हे जे असे उपाय असतात की त्याने तुमचं कर्म बदलतं. हे कर्म बदलणं म्हणजे तुमचं नशीब बदलणं. हे प्रत्येक उपाय हे प्रत्येक माणसाला सारखे नाही आहेत. म्हणजे जर आता एक दुबईमधलाच आहे, त्याला ऑफिसमध्ये खूप त्रास होता. इतकी त्याची बायको टेन्शनमध्ये आली. बरं, हे सगळे नवीन लग्न झालेली मुलं असतात, त्यांना लगेच टेन्शन येतं. तर तो म्हणला उद्या आता म्हणजे मला शेवटचा महिना दिलाय, काढून टाकतील. म्हणलं असं नाही होणार, तो चिडणार नाही. तू फक्त तिखट काजू खा आणि स्वामींचा तारक मंत्र जो पद्मजा फेणाणींचाच तो तू 3दा ऐक. तो तारक मंत्र त्यांनी ऐकला
आणि त्याला तर 24 तासातच फरक कळला. तर तो तारक मंत्र ऐकल्यावर दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये तो विषयच नाही. तो आज तागायत नाही, त्याला वर्ष झालं. बर. तर ते आत्ता मला जेव्हा परवा दुबईत भेटले तेव्हा त्यांनी मला सांगितलं, तो मुलगा म्हणला की मी असा तसा नाही, मला म्हणजे विश्वासच नसायचा. पण म्हणे तुम्ही जेव्हा म्हणताय की हे होईल तेव्हा मला असं रिलक्टंट होतो, असं कसं होईल, पण ते झालं. म्हणून मी मी तुमच्याशी आज भेटायला का आलोय, तर मी ह्या लोकांना भेटत नाही, माझा विश्वास नाही, पण मी तुम्हाला भेटायला आलो कारण माझ्या आयुष्यात बदल घडला. हा. मग मी त्याला तेच माझं नेहमीचं वाक्य एक होतं की चमत्काराशिवाय नमस्कार नमस्कार नाही. नाही. खरंय. तर तुमच्या आयुष्यात चमत्कार झाले तरच तुम्ही देवाला मानता. पण माझं म्हणणं असं आहे, चमत्कार घडण्यासाठी तुम्ही एक नमस्कार रोज करा, वा. तर तो तुमचं आयुष्य खूप छान बनतं, खूप चांगलं बनतं आयुष्य. वा वा. असं आहे की समृद्ध बनतं. परमेश्वराचा आशीर्वाद म्हणजे काय, आत्ता आपण दोघं इथं बसलोय, पॉझिटिव्ह एनर्जी आहे. करेक्ट. ती एनर्जी म्हणजे आशीर्वाद आहे. वा. की ह्या वास्तूत कित्येक छान छान लोक येणार आहेत, ह्या वास्तूत किती पवित्रता असणार आहे, ती एनर्जी आहे, ती चेहऱ्यावर तुमच्या झळकतीये, ती तुम्हाला पदोपदी जाणवत पण असते की हे जे असते ही पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजेच परमेश्वर आहे. परमेश्वर आहे. वा. तो खूप सोपा आहे, तो अवघड नाही आहे, त्याला घाबरू नका. त्याला तुम्ही त्याच्या जवळ जा, तो तुम्हाला तातडीने जवळ घेतो. जवळ घे. वा. फक्त त्याच्या जवळ जायची इच्छा करा, एवढं एक असतं. वा. क्या बात आहे ताई, तुम्ही एवढं सुंदर सांगताय की असं मी ग्लाइड करतोय त्याच्या थ्रू. पुढे जाताना मला हेच विचारावं वाटेल, थोडक्यात क्युरिओसिटी आहे, हा प्रेक्षकांच्याही मनात असेल की आता तुम्ही हे जे उपाय सांगताय किंवा लोक प्रश्न घेऊन येतात, तर मग तुम्ही त्यांचं म्हणजे ती एक प्रोसेस काय असते की तुम्ही त्यांना कशा पद्धतीने उत्तरं देता, किंवा ते सांगत असताना तुम्हाला काय फील होत असतं? पहिलं, स्वामींची इच्छा असेल तर ती अपॉइंटमेंट मिळते. म्हणजे मी जेव्हा अपॉइंटमेंट घेते लोकांना सांगायला जाते किंवा फोनवरही काही वेळेला सांगते, तर पहिलं मी स्वामींना रोज पहिलं काय म्हणत असते, मी शून्य आहे, मी कोणी नाही आहे. कारण मला माहिती आहे की मला काय येतं, आणि मी जेव्हा लोकांना सांगते ते मला कुणी सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे मी कोणी नाही आहे, मी शून्य आहे. तुमची वाचा, तुमचे शब्द सरस्वती रूपाने माझ्या मुखातनं बाहेर येऊ देत, हे मी स्वामींकडे रोज प्रार्थना करते. आणि प्रत्येक माणूस आला की तो स्वामींचा भक्त आहे, त्याला स्वामी सांगतायत मी कोणीही नाही, हे मी रोज 100 वेळेला तरी माझ्या मनाची हे करते. त्याच्यामुळे काय होतं, समोरच्या माणसाशी मी कनेक्ट नसते, स्वामी कनेक्ट असतात. स्वामी त्यांना नावं विचारतात, त्या नावात त्यांचं उत्तर असतं. काही वेळेला काय असतं, 90% असे प्रॉब्लेम्स आहेत की जे खरंच आमच्यापर्यंत तुम्ही नाही आलात तरी सुटणार नाहीत, असं काही नाही आहे. खरं. मग आता ते प्रॉब्लेम तुमच्या कर्मात आहेत का हे बघायचं. ते जर तुमच्या कर्मात नसतील तर त्याला उपायाची गरज नसते. ओके. मग ते असेच सुटत असतात. आणि जर तो कर्मात असेल प्रॉब्लेम एखादा सिव्हिअर, तर मग तो कसा सुटेल, तर मग त्याच्यासाठी तुमची पुण्याई काय, तुमच्या वाडवडिलांची पुण्याई काय आहे, तुमची स्वतःची कर्म किती पवित्र आहेत, तुम्ही किती सत्य आहात, त्या प्रॉब्लेमशी तुम्ही किती सत्य आहात. काही वेळेला कसं होतं, प्रश्न कसा विचारायचा हे पण लक्षात येत नाही. त्याच्यात लोकांचा दोष नसतो, पण स्वामी मला सांगत असतात हा असत्य आहे. तर असं नसतं. तुम्ही काय विचारा, समजा तुम्हाला अमेरिकेला जायचं आहे, तर मला अमेरिकेला जायचं आहे का हे नाही विचारायचं, बरं, माझं नशीब तिथं आहे का. अच्छा. मग ते कळतं. अमेरिकेला तुम्ही जाणारच आहात, तुम्ही मला विचारा नाही तर विचारू नका,
तुम्ही तिथं पोहोचणारच आहात. पण नशीब तिथे असेल तर तिथं जाण्यात अर्थ आहे. जर नशीब नसेल तर तुम्हाला तिथे जाऊन काहीही मिळत नाही. म्हणजे 50% मिळतं, 5% मिळतं. जे असतं मग तो त्रास होतो, तो मानसिक त्रास होतो. मग घरात कलह होतात, पटत नाही, काही होतं. पण जर नशीब असेल तर काहीही करा, आपोआप तुमचं तिथे तारून जातं. म्हणजे तसंच की जो माझ्याकडे एक, आता त्याचं नाव मी घेऊ शकते कारण तो अगदीच जवळचा आहे, ओंकार म्हणून येतो एक. आता त्याला मी सांगितलं होतं, तो सिंगापूरला होता, त्याला मी सांगितलं होतं तू इंडियात नाही यायचं. पण त्याचं एक की नाही, माझ्या बायका मुलांबरोबर मला राहायचंय. त्याचंही कारण बरोबर होतं. तर म्हणलं ये इंडियात. इंडियात आल्यानंतर 6 महिने नोकरीच नाही. आणि मी तर सांगितलं होतं त्याला तुला नोकरी छान मिळणार आहे, सगळं मिळणार आहे. तो म्हणायचा की 6 महिने झाले नोकरी नाही. मग नंतर नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्यावर प्रचंड नोकरीत त्रास. म्हणजे त्रास मानसिक म्हणण्याच्या पेक्षा काय की पूर्ण वेळ काम, दिवस आणि रात्र, फॅमिली लाईफच नाही. म्हणजे ज्याच्यासाठी तो इंडियात आला होता ते त्याला मिळालंच नाही. मग त्याला म्हणलं तुझं इथं कर्म नाही आहे, तू इंडियाच्या बाहेर जा. आता तो इंडियाच्या बाहेर गेलाय. तेच प्रॉब्लेम आहेत. पण तो म्हणला मला ताकद आली आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची. हे नशीब, कपॅसिटी. तुमच्यातला आत्मविश्वास, तुमच्यातली फायटिंग स्पिरिट, हे सगळं परमेश्वर देतो, श्रद्धेने देतो. तुम्ही त्याच्यावरच्या श्रद्धेला तुम्ही रोज स्मरा, तुम्हाला ते मिळतं. असं आहे की हे प्रत्येकाचं नशीब कुठे असेल, स्वामींना काय विचारायचं हे खूप महत्वाचं असतं. मग ते सांगताना प्रत्येक वेळेला मी नावच सांगेन असं नाही. मी त्यांच्या सवयी, त्यांनी आज काय खाल्लं, घरात काही फुटलं आहे का, किंवा एक जे अशी होती विनया म्हणून माझ्याकडे आली होती, तिने वास्तुपुरुषाच्या जिथं वास्तुपुरुष आपला असतो तिथं कुंचे ठेवले होते. मी तिचं घर मी पाहिलेलं नव्हतं. मी तिला म्हणलं की ते तिथं असं ठेवलं असेल तर ते काढ. हे जे असतं हे असं काहीही विचारते जे तुमच्या प्रश्नाशी रिलेटेड पण नसतं. कारण प्रत्येक वेळेला तुमचा प्रश्न ह्याचं कारण दुसरीकडे दडलेलं असतं. म्हणजे एका बाईंनी मला विचारलं की त्यांच्या पाठीचं ऑपरेशन होईल का. मला ते नाही उत्तर येत होतं, पण डॉक्टरांचं होतं होईल. तर आधी मी म्हणलं थांबा पाठीचं दुखणं काय झालं ते बघू. तर ते पाठीचं दुखणं ऑपरेशनच्या सारखं आहे का डॉक्टरने उपाय मिळेल. तर त्याचं उत्तर मला स्वामींनी काय दिलं, 1.5 ग्लास कोणी काही प्यायलाय का विचार. तर आता 1.5 ग्लास प्यायला असेल तर हिचं दुखणं बरोबर आहे आणि त्याच्यावर औषध मिळू शकतं. तर मी आपलं दोघांना विचारलं तर ती म्हणली हो मी 1.5 ग्लास पाणी प्यायलंय. स्वामी म्हणले हिनी नाही. नवऱ्याला विचार. तर नवरा म्हणला मी 1.5 ग्लास लस्सी प्यायली, आणि त्याच्या लक्षात राहिलं होतं ते. मग ते आदल्या दिवशी घेतले होते ते. तर म्हणला ऑपरेशन नाही करायला लागणार. आता 6 महिने झाले त्याच्यावर इलाज करतायत. हळूहळू इलाज होत असेल त्यांचा. तर अजून ऑपरेशनला त्या नाही म्हणजे थांबलंय ऑपरेशन. पण हे जे उपाय आहेत ते माझ्याकडे 8 वर्ष कंटिन्युअस येत आहेत. तेव्हा त्यांना ह्याचा फळ मिळतंय. असं नाहीये की ते पहिल्यांदाच आल्या आणि तो उपाय त्यांना झाला. तर हे सांगताना मला स्वामी कनेक्ट असतात. ते स्वामी कनेक्ट असतात ते समोरच्याला कळतं का. जसं मी आता तुमच्याशी बोलते तसेच मी त्यांच्याशी बोलते. पण माझे विचार, त्या विचारात जेव्हा एक वेगळा विचार येतो तो स्वामींचा असतो. तो मला समोरच्याशी कनेक्ट करायचा असतो. समोरच्या माणसाचा प्रॉब्लेम खरा आहे का, तो सुटणार आहे का, आणि तो सुटणार नसेल
तर त्याला माझ्या कर्मानी, त्यांच्या कर्मानी, पूर्वपुण्यानी तो सोडवता येईल का, मी हे असं बघते. माझ्या सांगण्यात म्हणजे स्वामींच्या सांगण्यात नाही हे उत्तर नाही आहे. अच्छा. तुमचा प्रॉब्लेम सुटू शकतो. श्रद्धा ठेवा आणि विश्वास ठेवा. ओके. जसं आपण इकॉनॉमिक्समध्ये म्हणतो की लॉंग टर्मला सगळं व्हेरिएबल आहे, शॉर्ट टर्मला सगळं फिक्स आहे. तसं आहे, तुम्ही जर लॉंग टर्म बघायला गेलात तर सगळे प्रॉब्लेम्स व्हेरिएबल आहेत, ते सुटणार आहेत. कुठलाच प्रॉब्लेम आयुष्यभर न सुटणारा नाही असं नाही आहे. असं आहे. हे मी ह्या पद्धतीने मी सांगत असते. म्हणजे कुठलाही आत्मा जरी मला कनेक्ट झाला तरी तो स्वामी आशीर्वादाने होतो. कारण त्या आत्म्याशी कनेक्ट व्हायचं का नाही हे स्वामी ठरवतात आणि स्वामी तिथे आणतात, मी त्यांना बोलवत नाही. त्याच्यामुळे माझं प्रोटेक्शन स्वामी करतात. ओके. असं आहे. ताई, आता बरेच लोक तुम्हाला हा प्रश्न विचारत असतील ना, की म्हणजे तुम्ही म्हणता की स्वामी तुमच्याशी बोलतात, तर मग हे कशावरून आम्ही समजायचं, किंवा मग ह्याचं प्रमाण काय वगैरे असं पण म्हणत असतील. मग तुम्ही त्यांना कसं ते हे करून देता? की मला हा प्रश्न कोणी विचारला की मला खूप आवडतो. कारण काय की प्रत्येकाचा विश्वास समोर बसला पाहिजे. आणि माझं सांगणं असं आहे की मी ऑडिओ कॉल घेते, व्हिडिओ कॉल नसतो. त्याच्यामुळे मी बोलतेय का कोण बोलतंय ह्याचाही शंका येऊ शकते. आणि मला म्हणायचंय की स्वामींवर श्रद्धा तुम्ही ठेवता म्हणून तुम्ही माझ्याशी बोलता. तर ते असं नाही होता कामा की त्या श्रद्धेला तडा गेला पाहिजे. त्याच्यामुळे जेव्हा एका माणसाने मला विचारलं, तो अमेरिकेतला आहे, त्यांनी मला विचारलं की ताई आता आपलं सगळे अपॉइंटमेंट झाली, पण स्वामी तुमच्याबरोबर आहेत किंवा तुम्हाला काय दिसतं हे आम्हाला कसं कळणार. त्याचा शब्द संपायच्या लगेच मी म्हणलं तुमच्या शेजारी व्हायोलेट कलरचं काय सांगा. तो म्हणलं माझ्या शेजारी मेणबत्ती आहे, त्याचा कलर व्हायोलेट आहे. ओके. आणि म्हणलं नाही मी आता परत नाही विचारणार की असं. म्हणलं मला हे कळतं की तुमच्या शेजारी काय, माझी विचारण्याची पद्धती हीच असते की तुमच्या शेजारी काय, जवळ काय, तुम्ही आता पाय हलवलात का, तुम्ही डोक्यावरनं हात फिरवलात का. कारण सूक्ष्मात तिथे स्वामी असतात. अच्छा. म्हणून ते मला सांगत असतात की समोरच्या नावं विचारायचाच माझा हेतूच आहे की समोरच्या माणसाला विश्वास पटावा की यांना आपल्या घरातल्या लोकांची किंवा माहितीतल्या लोकांची नावं कशी कळली, आणि मलाही विश्वास बसावा की समोरच्या माणसाला मी योग्य तो न्याय देते. ह्याच्यासाठी मी हे नावं, माझी पद्धत निराळी आहे, मला ही कोणी शिकवली नाही आहे. ओके. मी ही अशीच मला कळत गेली आहे. त्याच्यामुळे मला तुम्ही काहीही आणून द्या, तुम्ही रुमाल आणून द्या, मी ज्या माणसाचं रुमाले नाव सांगा मला सांगता येईल. माझ्याकडे तंत्र नाही आहे, कारण मला कोणी शिकवलेलं नाही आहे. जे स्वामींच्या बुद्धीला, स्वामींनी मला जी बुद्धी दिली आहे त्या बुद्धीत जे येईल ते मी सांगते. त्याच्यामुळे लोकांचा विश्वास जेव्हा मी सांगत असते, अशीच एक बाई होत्या, त्या मला वाटतं हॉलंडला का कुठेतरी राहत होत्या, इंडियात आल्या होत्या, आणि मी नावं विचारायला लागले. त्या हसल्या. म्हणलं का हो, तुम्हाला का हसायला आलं. ते म्हणले ही नावं ह्याच्यात काय. तर म्हटलं मी एक नाव घेतलं की ते अनुजा कोण आहे. ती एकदम शांत बसल्या. त्या म्हणल्या मला ज्या नावाने लिहायचं होतं ते नाव हे आहे. म्हणजे तिचं कर्म अनुजा नावात होतं. मग तिला कळलं की ही नावं स्वामी घेत आहेत. हे जे असतं की सांगण्या, कारण मी पत्रिका नाही सांगत, त्याच्यामुळे मला त्या ग्रह देशा नाही कळत. मग समोरचा माणूस काय विश्वासाने येणार.
नुसतं स्वामींचं नाव आहे म्हणून नाही ते नियम. नाही होत. बरोबर. त्याचंही शंका समाधान व्हायला पाहिजे, त्यालाही आनंद मिळायला पाहिजे. काहीतरी जाताना त्याला वाटलं पाहिजे की आपलं टेन्शन दूर होऊ शकतं, हे तरी वाटलं पाहिजे. ही बरोबर. माझी सांगण्याच्या मागची ही माझी भावना आहे. बर. त्याच्यामुळे मला असं प्रश्न विचारले कोणी की स्वामी तुमच्याबरोबर आहेत का, तर तो प्रश्न असा असतो की मी श्वास घेते तर स्वामी आहेत. आता माझी एक भक्त मला विचारते की ताई तुम्ही कशा आहात, तर मी सांगते की मी उत्तम आहे. ताई स्वामी कसे आहेत, स्वामी उत्तम आहेत. तर म्हणजे दोघांचं उत्तर एकच का, म्हटलं हो. हा. जर मी उत्तम आहे तर स्वामी उत्तम आहे. उत्तम. वा. इतकं ते आमच्यात ते असतं की स्वामी आहेतच. ओके. हा, ते दाखवायची गरज नाहीये असं आहे. त्या पद्धतीने. हो. ताई आता तुम्ही म्हणजे हा. स्वामींच्या बाबतीतलं तर सांगितलं, मागच्याही पॉडकास्टमध्ये आपण महातार बाबाजींबद्दल पण बोललो होतो. सो असं म्हणूयात की तुम्ही अनुभूती स्वामींची सुद्धा घेतली आणि महातार बाबाजींची सुद्धा घेतली. हो. तर मग दोघांच्याही काय म्हणतात शैलीमध्ये किंवा ते जे उपदेश करतात त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? महाअवतार बाबा जे आहेत ते मी काय सांगू, आत्ताही बोलताना मला आनंद होतोय की महाअवतार बाबा मला ब्रह्मांड शिकवतात. ओके. ते मला डे टू डे लाईफ नाही शिकवत. ते मला ब्रह्मांडाचे, सृष्टीचे नियम किंवा मी काय लेवलला आहे आत्ता, मला कुठं जायचं आहे, किंवा मला जेव्हा मी चुकत असेन कुठे, तर ते एक वडीलकीच्या नात्याने जसं म्हणतो ते मला गाईड करत असतात. ते प्युअरली म्हणजे महाअवतार बाबा हे प्युअरली माझ्याकडनं आध्यात्मिक सेवा कशी करायची हे करून येतात. स्वामी म्हणजे माझी आई आहे. जसं आई आपल्याला सगळं शिकवते, आई आपल्या बरोबर असते, तसं स्वामी जे असतात ते स्वामी मला ब्रह्मांड जसं महाअवतार बाबा सांगतील तसं पृथ्वी तलावरचं काय चाललंय काय नाही हे मला सगळं स्वामी सांगतात. स्वामी प्रेमळ आहेत माझ्याशी. स्वामी दिवसभर उठता बसता माझ्याबरोबर आहेत. आणि महाअवतार बाबांचा एक ओरा आहे, तो माझ्याबरोबर असतो. म्हणजे आता परवाचंच उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे जो एक मुलगा आहे पार्थ म्हणून, तर त्याला जॉब नव्हता, तर आता काय करायचं, जॉब कसा मिळेल, म्हटलं तू ये माझ्याकडे मदतीला, आपण बघू थोडे दिवस स्वामींची सेवा कर इथे, तुला मिळाला तर जॉब मिळेल. आणि आम्ही असे बसलो होतो आणि मला महाअवतार बाबा दिसले. खूप दिवसांनी असं झालं की अचानक त्यांच्या वेळेला न दिसता ते वेगळ्या वेळेला मला दिसले. तर मी मल्हारला आणि पार्थला म्हटलं मला महाअवतार बाबा दिसलेत. असं आम्ही म्हणेपर्यंत पार्थला जॉबचा कॉल आला. तर म्हटलं बघ तुला महाअवतार बाबांचाच आशीर्वाद मिळाला. हे जे असतं की हे रोजचं असतं, तसं महाअवतार बाबा आणि स्वामी या दोघांकडनं मला वेगळं ज्ञान मिळतं, वेगळी अनुभूती मिळते. मला ह्या जन्माचं कल्याण करायचं असेल तर स्वामी समर्थ आहेत. पण पुढच्या सगळ्या जन्माचं कल्याण माझं कोण करणार असतील तर महाअवतार बाबा आहेत. माझ्यासाठी ते महाअवतार बाबा आहेत. त्याच्यामुळे त्यांचा क्रियायोग वगैरे मला नाही येत, पण महाअवतार बाबा जे माझ्याशी बोलतात, जे मला दाखवतात ते अवर्णनीय आहे. ते मला सांगताच येऊ शकत नाही, असं असतं ते. आता हे युजली हा प्रेक्षकांचा प्रश्न असतो, कमेंट सुद्धा येतात बऱ्याच, की बरेच लोक स्वामींचं करतात, महाअवतार बाबाजींचं करतात, किंवा इन जनरल कुठल्याही त्यांच्या इष्ट देवाचं ते करत असतील तर ते म्हणतात की आम्ही जेव्हा भक्ती करतो किंवा नामस्मरण करत असू किंवा कधी कधी असं मंदिरात बसलोय, घराच्या आपल्या देवाऱ्याच्या समोर बसलो की ती भक्ती करत असताना ना आपोआप डोळ्यातून अश्रू वाहणं चालू होतं. तर हे नक्की काय आहे, हे कशामुळे होतं? ही जपाची किंवा तुमच्या अध्यात्माची पहिली स्टेज आहे. की तुम्ही कनेक्ट होता देवाला. देवाचं क्लिन्झिंग येते.
की तुमच्या अश्रूच्या रूपात तुमचे कित्येक भोग काढून टाकतील, मागच्या जन्माचे कित्येक आपली कर्म जी असतील ती काढून टाकतील. तर हे खूप चांगल्या पॉझिटिव्ह वेनी घ्या बर. की तुम्हाला एक एक ही स्टेप आहे. ते हळूहळू जेव्हा ते अश्रू कमी होतात तेव्हा तुमच्यातली पॉझिटिव्हिटी वाढत जाते, तुमच्यातली पॉवर वाढत जाते. मग कलर्स दिसतील, मग तुम्हाला वेगवेगळे कलर्स हलताना दिसतील, मग तुमचं मन एकाग्र होईल. ओके. मग तुम्हाला त्याच्याही पलीकडे आज कोणाचा फोन येईल हे कळेल. आज आपल्याला हे खावंसं वाटतंय तर ते अचानक कोणतरी आणून देईल. ह्या सगळ्या गोष्टी होतील. हा जर अनुभव तुम्ही घेतलात ना तो इतका सुंदर असतो. त्याच्यासाठी एकाग्रता पाहिजे आणि त्याच्यासाठी सातत्य पाहिजे. त्याच्यामुळे हे डोळ्यातनं अश्रू येणं, काही वेळेला आपण हलणं, भीती वाटणं, ह्या सगळ्या मेडिटेशनच्या स्टेजेस आहेत. ते करून येऊन द्याव्यात. ह्या करत राहावं, त्याने थांबू नये. हे पॉझिटिव्ह साईन आहे. पॉझिटिव्हली घ्यावं ते. ओके. ह्याचसोबत अजून एक सगळे लोक विचारतात ते म्हणजे गुरु म्हणजे काय? ही एक व्यक्ती आहे का ही एक शक्ती आहे? गुरु म्हणजे एखाद्या व्यक्तीत भक्तिरूपी शक्ती जेव्हा असते तेव्हा जी व्यक्ती आपल्याला भेटते ते म्हणजे गुरु. बर. गुरु ही शक्ती आहे, ती व्यक्ती नाही आहे. ती शक्ती तुम्हाला कुठल्याही रूपात, कुठल्याही आकारात, कुठल्याही युगात आणि कुठल्याही जन्मात भेटू शकते. बर. गुरु भेटायला तुम्हाला केवळ आणि केवळ तुमचं प्राक्तन हेच उपयोगी पडतं. कारण आपण नेहमी म्हणतो गुरु आपल्याला शोधत येतो, आपण गुरुला शोधू नाही. तर तो जो गुरु आहे, ती जी शक्ती आहे ती आपल्याकडे अट्रॅक्ट कशी होईल त्याच्यासाठी आपली कर्म ही अत्यंत सात्विक आणि अत्यंत प्रामाणिक ठेवली पाहिजेत. बर. की ज्या ठिकाणी तुम्ही गुरुच्या समोर जेव्हा उभं राहाल तेव्हा गुरुला वाटलं पाहिजे हाच तो की जो आपल्याला आपली ताकद घेण्यासाठी हा तयार आहे. बर. तर तो गुरु आपल्यातली आध्यात्मिक शक्ती वाढवली पाहिजे. गुरुची ताकद इतकी सोपी नाही आहे. गुरु कुठल्याही क्षणी म्हणजे कुठल्याही क्षणी गुरु आपल्या बरोबर असतो. म्हणजे याचं उदाहरण म्हणजे मी एक देते की एकदा श्री विष्णूंनी नारदांना सांगितलं, नारदांनी विचारलं श्री विष्णूंना की गुरु म्हणजे काय? तर विष्णूंनी सांगितलं नारदांना, हे ऐकलेली गोष्ट आहे मी, की तो जो कीटक आहे तिथे त्याला जाऊन विचार गुरु म्हणजे काय. नारद तिथं गेले, कीटकाच्या तिथं गेले, तो कीटक मेला. बर. परत आले, विष्णूंना म्हणले की तो गेला. ते म्हणले आता पोपट आहे, पोपटाला जाऊन विचार. ते पोपटाच्या तिथं गेले, त्याला पिल्लू झालेलं होतं, ते पिल्लू मेलं. गुरु म्हणजे काय विचारल्यावर मग ते म्हणले अहो हे पण मेलं, काय आहे याचा अर्थ? नाही म्हणले गाईकडे जा. मग ते गाईकडे गेले, गाईला वासरू झालं होतं, वासरू गेलं, वासरू पण मेलं. मग नारदांना प्रश्न पडला की मी कुठं आता काय चूक झाली माझ्याकडनं अशी. तर ते म्हणले आता तिथं एकाला बाळ झालंय, त्या बाळाच्या तिथे जा. तर ते तिथं गेले. त्या माणसाला त्यांनी विचारलं, ज्याला बाळ झालं होतं त्याला, की गुरु म्हणजे काय? तर त्या माणसाने उत्तर दिलं, तो जो कीटक होतो तोही मीच होतो, तो जो पोपटाचं पिल्लू होतं तोही मीच होतो, आणि ज्या गाईचं वासरू तोही मीच होतो. मला ह्या सगळ्या जन्मातनं गुरुनी सोडवलं आणि आत्ता मला मनुष्याचा जन्म दिला. गुरु हे असं करतो. त्याच्यामुळे गुरु ही शक्ती आहे, गुरु ही ताकद आहे. आणि त्या ताकदीला आपण कायम शरण गेलं पाहिजे.
असं आहे. ओके. त्यामुळे गुरु आता ही जी ताकद असते तर ती काही काही वेळेला कर्माची पण असते आणि धर्माची पण असते. हां. म्हणजे भक्ती हे वैराग्यातनं पण असते बर. आणि वैभवाची पण असते. ओके. वैराग्याची भक्ती जी असते ती आपल्याला हिमालयात जा, आणखीन कुठे जा, म्हणजे वैराग्य देते. बरोबर. म्हणजे तुमच्याकडे करोडो रुपये आहेत पण तुम्ही साधेच राहणार. डिटॅचमेंट. डिटॅचमेंट हे सगळ्यात आहे. अच्छा. अध्यात्माचं मेन हेतूच तो आहे. डिटॅचमेंट. तुम्ही ह्या जगातनं मायेतनं दूर व्हा. ही डिटॅचमेंट ती पाहिजेच. बर. पण वैभवाची जी भक्ती असते जी तुम्ही म्हणजे तुम्ही उपाशी राहू नका. तुम्ही नॉर्मल तुम्ही सगळं, कारण आत्ताची जी भक्ती आहे आपण सगळेजण ज्या युगात आहोत ते वैभवाचं युग आहे. आपण मोबाईल वापरतो, आपण गाड्या वापरतो, आपण खूप आधुनिक तंत्रज्ञान वापरतोय सगळं. हे सगळं वैभव आहे. करेक्ट. तर या वैभवातही ती भक्ती तशी आहे. वा. तर फक्त तो भक्तीचा प्रकार वेगळा असेल. ओके. म्हणजे तुमचं पॉडकास्ट ही वैभवाची भक्ती आहे. हां. कारण तुमची भक्ती आहे म्हणून तुमच्या मनात हा विचार आला आणि हा 4 लोकांना पोहोचतोय. पोचला. 4 लोक ही मोबाईलवर बघणार आहेत. तर ही वैभवाची भक्ती आहे. हां. जसा काळ आहे तशी भक्ती. वैराग्याची भक्ती जी तीही त्याच मार्गाने जाते पण त्याला ही साधनं नसतात. बर. ते कॉन्सन्ट्रेशन त्याच्यात ह्या साधनांचा, कारण भक्तीला मर्यादा नाही आहेत. त्याला वेगवेगळे उपाय आहेत. त्या कुठल्याही उपायाने तुम्ही जाता शेवटी एकाच याच्याकडे. वा. तसं आहे. तसं आहे. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला. पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. ताई आता थोडंसं आपण गूढ साईडला येऊया. आपण बऱ्याचदा बघतो ना की आकस्मिक मृत्यू होतात किंवा हत्या होतात. तर हे तुमच्या कर्मामुळे असतं का आपण कधी कधी म्हणतो ना की नेगेटिव्ह एनर्जीज या काय ब्लॅक मॅजिक हे असं घडलं त्यामुळे हे या शक्तींनी किंवा ह्या एनर्जीजनी त्यांना प्रवृत्त केलं ही एक स्टेप घ्यायला, अशा पद्धतीचं असतं? आता तू जर मला विचाराल तर आपल्या जन्माची गिफ्ट आहे. बर. हां, तुम्ही तुमचा मृत्यू कसा हे तुमच्या जन्माने तुम्हाला दिलेली गिफ्ट आहे. बर. तुमचा मृत्यू शांततेत आणि एकदम काही त्रास न होता, रात्री हा माणूस होता सकाळी गेला, किती चांगली गिफ्ट आहे. यातना नाही की तुम्ही यातना नाही भोगल्यात. तुम्ही मृत्यूकडे कसं बघता त्याच्याप्रमाणे तो निगेटिव्ह का पॉझिटिव्ह आहे. आकस्मिक मृत्यू म्हणजे ज्या वेळेला कोणाच घरात येतो, अकाली येतो, आकस्मिक येतो, तो जर मृत्यू असेल तर मी म्हणते ती जन्माची गिफ्ट. बर. आणि जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला जे परमेश्वरांनी चैतन्य बहाल केलेलं आहे ते चैतन्य परमेश्वराला न्यायचं नाही आहे तरीही तुम्ही त्याला ते परत करता. ओके. ते म्हणून आता कधीही वाईट. बर. कारण ते चैतन्याची ती वेळ नाहीये जायची. तुम्ही ती फोर्सफुली करता. ते फोर्सफुली करताना एखाद्याला जेव्हा आपण तो करत असेल तेव्हा त्याच्यावरचा तो काळ असतो, पण तो जर 1 सेकंद कोणी थांबवला तर ती आत्महत्या टळू शकते. अच्छा. ते आपलं कर्म. कारण जे मला समजतं, तुम्ही जर 16व्या वर्षी केली असेल आणि तुमचं आयुष्य जर 60 वर्षाचं असेल किंवा 66 वर्षाचं असेल तर पुढच्या जन्मी ते तुम्हाला तेवढं भोगावंच लागतं. बर.
ते आहे, ते चैतन्य आहे. परमेश्वराचा न्याय खूप वेगळा आहे. गिव्ह अँड टेक त्याचं खूप वेगळं आहे. तो आपल्या भाषेत त्याचं गिव्ह अँड टेक नाही आहे. नाहीये. त्याचं गिव्ह अँड टेक खूप वेगळं आहे. त्याच्यामुळे जे जन्मतः देवाने आपल्याला दिलंय त्याचे मरेपर्यंत आभार मानावेत. बर. आणि मरतानाही जसा आपण पृथ्वी तलावर आलोय तसं आपण त्याच्याकडे जावं. अच्छा. म्हणून मृत्यू ही एक मिळालेली सहज सुंदर आपल्या आयुष्यात आपल्याला मिळालेली देवाने दिलेली शेवटची गिफ्ट आहे. शेवटची गिफ्ट आहे ओके. की ती तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने देवाकडनं घ्या. आणि ते घेताना तुम्ही आयुष्यभर देवाला एक नमस्कार करा. खरंय. बाकी देव काही तुमच्याकडनं मागत नाही. असं आहे. वा. मला यावरच विचारावं असं वाटेल की तुम्ही म्हणालात की एक नमस्कार करा. तुम्ही सांगता की प्रत्येक वेळी एवढी भक्ती केलीच पाहिजे असं नाही, कमी भक्ती पण चालते. तर हे कधी कधी ऐकताना ना धक्कादायक पण वाटू शकतं. पण जो म्हणजे जी माझी पिढी आहे, यंगस्टर्स आहेत, त्यांना तुम्ही हे असं सांगितलेलं किंवा तुम्ही जे उपाय देता हे फार आवडतात, कारण की ते खूप असे मिनिमलिस्टिक असतात. तर मग यावर तुम्हाला काय सांगावं असं वाटेल? सचिन जोशींचा एपिसोड तुम्ही म्हणत असता. तर त्यांना जे मी सांगितलं नुसतं तेच नाही, सगळ्यांनाच मी सांगते, मी मला पण हे सांगते. आजकालच्या जसं मगाशी सांगितलं की तुम्ही यंगस्टर लोक टेन्शन खूप आहे आणि तुम्हाला डिस्ट्रॅक्शन म्हणजे इतकी साधन आहेत. मोबाईल पहिलं, किती आपण मोबाईल शिवाय जगू शकतो? नाही जगू शकत. तसं आहे. तर तुम्ही मोबाईल शिवाय परमेश्वराशी कनेक्ट कसे होणार? तर ते कमीत कमी वेळात व्हायला पाहिजे. आणि ही जी पुस्तकं आहेत म्हणजे गुरुचरित्र म्हणा तुम्ही, हे ग्रंथ आहेत, पवित्र ग्रंथ, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या पोथ्या आहेत की ह्या त्यांचं पावित्र्य राखून वाचल्या गेल्या पाहिजेत. ते पावित्र्य आजकाल राखलं जातं का? नाही. ते जर राखलं जात असेल तर जरूर वाचा. राखलं जात नसेल तर तुम्ही एक नमस्कार करा. आता काही उदाहरणं अशी आहेत की मला येऊन सांगतात नवीन म्हणजे अगदी यंगस्टर लोक, आमच्या घरात इतकं देवाचं करतात ना, मला नाही करायचं. हे मला नाही चालत. देवाचा राग नाही आला पाहिजे. देवाची काय ताकद आहे ही त्या जनरेशनला तुमच्या कळली पाहिजे. कारण तीच ताकद त्यांना पुढे जगवणार आहे, तीच पुढची पिढी निर्माण करणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला मिनिमम भक्ती 5 मिनटं तर 5 मिनटं करा. तुमच्या मनाने तुम्ही तासभर करा. ती आपोआप वाढत जाते, आपोआप त्याची गोडी लागते. आपोआप तुम्हाला जेव्हा अनुभव येत जातो तो तुम्ही करताच. म्हणून जे म्हणलं की चमत्काराशिवाय नमस्कार नाही. जेव्हा तुम्हाला तिथे अनुभूती येतील, अनुभव येतील, तेव्हा तुमची भक्ती आपोआप वाढत जाईल. ह्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे एक मुलगी येते की तिचं सगळं 8-9 वर्ष झाली येते. तिला काय नाही मिळालं, पॅकेज चांगलं मिळालं, नवरा चांगला मिळाला, मुलगा चांगला आहे. आता तिला मी म्हणलं आता तू आध्यात्मिकसाठी, आता तू मटेरियलिस्टिकसाठी नाही, आता तुला येईल. तर ती आली. तिला म्हणलं काय करायचं, मी कसं मेडिटेशन करायचं असं विचारलं आणि म्हणली अवघड काही असेल तर नका सांगू. म्हणलं पहिल्यांदाच निगेटिव्ह नाही, तू तुझ्या घराच्या गॅलरीत बस जिथनं आकाश दिसतं, एक लांबचा ऑब्जेक्ट पकड. मी हे सगळ्या जनतेला सांगू इच्छिते, ज्यांना मेडिटेशन करायचे त्यांनी ह्या पद्धतीने करावं, त्यांना अनुभव येईल. ओके. की लांबचा जो ऑब्जेक्ट दिसेल तो ऑब्जेक्ट घ्यायचा, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं. थोड्या वेळाने डोळ्यात पाणी येतं, काही वेळेला नको वाटतं, काही वेळेला वॉमिटिंग सेन्सेशन येतं, चक्कर आला, थांबा.
मग थांबायचं, परत दुसऱ्या दिवशी करायचं, असं मी तिला सांगितलं. बर. हे काही होऊ शकतं, तू कर. ती म्हणली करते. बसताना ती म्हणली 5 मिनटं चालतील का? म्हणलं 1 मिनिट पण चालेल. हां. पण ती जी बसली ती 25 मिनटं बसली. अच्छा. आणि ती म्हणली की माझ्या शरीरातनं तिकडं काहीतरी जात होतं आणि तिकडनं माझ्याकडे काहीतरी येत होतं. बर. म्हणलं हाच जो आहे हा अनुभव आहे. हे सूक्ष्मात जात होती. कारण ती 8 वर्ष जी आहे ते थोडं थोडं करत होती, पण आता तिने आध्यात्मिक तिला काहीतरी मिळावं हे जे स्वामींनी सांगितलं असेल ती सुरुवात होती. ओके. असं हे प्रत्येकाचं वेगळं असतं. म्हणजे जर माझ्या बाबतीत जर मी सांगितलं तर मी मूर्तीकडे बघून मला काही कळेल असं मी नाही म्हणणार. मला भिंतीकडे बघून पण कळेल. ओके. कारण माझ्या गुरूंनी जे काय मला शिकवलं मेडिटेशन करायला, ते पहिल्यांदा त्यांनी मला सांगितलं की तू भिंतीवर एक टिकली लाव लाल. आणि भिंत आणि ती टिकली यामध्ये मला प्रकाश दिसला. अच्छा. तो आजही दिसतो. तो प्रकाश वाढत जातो, तो माझ्याकडे येतो, मी त्याच्याकडे प्रकाश फेकते, हे असं होतं. मग ह्या स्टेजेस गेल्यानंतर त्यांनी मला ज्योतीवर, मग थोड्या दिवसांनी उदबत्तीवर मेडिटेशन करायला सांगितलं. यांनी नजर स्थिर झाली. नजर स्थिर झाल्यानंतर ज्या वेळेला मी कुठल्याही स्वामींकडे बघते त्यावेळेला ते डायरेक्ट कनेक्ट होतात. बर. मग त्या स्वामींच्याकडनं मला काय मिळतं आहे, कुठलाही फोटो मी, कारण ती स्वामी ही शक्तीच अशी आहे, परमेश्वरच, म्हणजे कुठल्याही देवीचा देव तो पटकन कनेक्ट होतो, कारण तो भाव आपल्यात लगेच जागृत होतो. ओके. तर हे असं मेडिटेशन करून, म्हणून प्रत्येक परमेश्वरातला किंवा प्रत्येक ईश्वरातला, ईश्वर प्रत्येक नाही, प्रत्येक 2 देवातला फरक म्हणून कळत असेल. असं आहे. हे सगळ्यात माझ्या दृष्टीनं सोपा उपाय आहे की मेडिटेशन करणं. वा. तो खूप चांगला आहे. तो आपल्याला इतका आनंद देऊन जातो आणि त्यांनी खूप काही आपले प्रॉब्लेम्स दूर होऊ शकतात. ताई, आता आपण स्वामींच्या विषयी एवढं बोलतोय मगाचपासून, तर त्याच्यात एक तुम्ही प्रेक्षकांना असं सांगू शकता का की ज्याच्यामध्ये जेव्हा संकट येणार असतं त्याच्या आधी स्वामी आपल्याला काही सायन्स किंवा सूचना देतात का, आणि जर ते देत असतील तर त्या आपण कशा ओळखल्या पाहिजे? स्वामी सांगतच असतात. कारण कुठलंही संकट येतं असेल ना, तर पहिली गोष्ट स्वामींपेक्षा आपल्या मनाला पण आपली इनर जो व्हॉइस असतो तो आपल्याला सांगत असतो की हे कर, हे करू नको. तर तो त्या क्षणी तो ऐकावा. बर. की जर आत्ता बाहेर पडू नको असं सांगितलं असेल तर 5 मिनिटं थांबायचं. किंवा आपण बाहेर जातोय आणि सारखं काहीतरी विसरते आणि घरात येतोय परत, तर त्यावेळेला समजावं की आपलं काम होण्यात अडथळे आहेत, आपण 10 मिनिटं तरी थांबून जावं किंवा पाणी प्यावं आणि मग जावं. ओके. स्वामी तुमच्या भक्तीत असतात. जो इष्टदेव आहे तो असतो, तो तुम्हाला हे सांगत असतो. जसं एक उदाहरण आहे माझ्याकडे, जर्मन बेकरीचा जो ब्लास्ट झाला होता, बॉम्ब ब्लास्ट, एकच मुलगी वाचली होती त्याच्यात. ती मुलगी मला एकदा भेटली आणि ती जाता ऐकत असेल तर तिला कळेल, मला तिची आठवण आहे. ती मुलगी भेटली आणि ती सांगत होती की तिचा भाचा तिला सांगत होता की तू जाऊ नको, तू थांब. आणि ती त्याला म्हणली मी एक 15 मिनिटात जाते आणि येते. हे असतं की आपल्याला सांगत असतात स्वामी की तू हे करू नको. तो आपला जो आतला आवाज असतो ना, तो प्रत्येकाने ऐकावा. अच्छा. तो तुम्हाला पुढचा मार्ग दाखवतो. त्याच्यामुळे तो तिथं मात्र आपला कॉन्शियस क्लिअर ठेवायला लागतो. बर.
की अरे आपलं हे विसरलंय, आपण नाही जायला पाहिजे. तो कारण काय असतं, तो एक क्षण असतो, तो वाईट असतो, सगळा काळ वाईट नसतो. तेवढा एक क्षण. तो एक क्षण स्वामी थांबवत असतात. ओके. तो तुम्हाला अशा पद्धतीने कळावा. एखादं लहान मूल रडायला लागलं असेल तर 2 मिनिटं थांबा, मग पुढे जा. ओके. तो काळ सरतो, हे महत्वाचं हे असतं. महत्वाचं. वा. मग त्याला जोडून अजून एक असं येतं ना, की तुम्ही म्हणता की स्वामी तुमच्या प्रत्येक कर्मात असतात. तर मग हे म्हणजे काय? आता ह्याचं उदाहरण जर द्यायचं झालं ना, तर धुरंधर पिक्चर. हो. मला धुरंधर पिक्चर काय आहे काही आधी माहिती नव्हतं. हम्म. अचानक क्लासच्या मुलांनी ते रील मला दाखवलं, तर अक्षय खन्ना, आणि मला आधी वाटलं की एक असेल, पण नंतर जे झालं इतकं झालं की त्या अक्षय खन्नालाच खूप जास्ती हे मिळालं, हो हो हो. प्रसिद्धी जास्ती मिळाली. तर तिथे स्वामी त्याच्या कर्मात आहेत. बर. ह्याच्या आधी अक्षय खन्नाचे पिक्चर नव्हते का? होते. होते, पण आत्ताच का एकदम मिळालं? तसं तुम्हाला सुद्धा बघा, प्रत्येक माणसाला असं दिसतं. ही आता सवय लावून घेतली तर आपल्याला कळतं की स्वामी कुठे आहेत बाबा. तर मला जर माझ्यासाठी विचारलं तर मी सांगेन की आंधीमधलं जे गाणं आहे, किस मोड पे जाते हो, हा. त्याच्या आधी जो आलाप आहे ना लता मंगेशकरचा, तो जो वर्ण खाली येतो इतका सुंदर, बस तिथं स्वामी आहेत. वा. की तो आपल्याला थंडावा देऊन जातो, हम्म. तो आवाज. त्याच्यानंतर स्वामी कुठे आहेत, तर अमिताभ बच्चनच्या ॲक्टिंगमध्ये आहेत. ओके. मी असं शोधते स्वामींना. ते सगळ्यात जास्ती त्यांना स्वामी कुठं भेटले असतील, तर ते जंजीरमधल्या डायलॉगमध्ये भेटले असतील, हम्म. असं मी समजते. वा. मग त्यांचं भविष्य कुठं असेल, तर त्यांचं मीडिया स्क्रीन हे त्यांचं भविष्य असेल. ओके. कारण आज एखादी गोष्ट इतकी अव्याहतपणे चालवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. अजिबात नाही. त्यांना आपण जाहिरातीतही त्याच आनंदाने बघतो, त्यांना आपण KBCमध्ये पण बघतो, आणि पिक्चर तर आपलं ब्लड आहे. हो. अमिताभ बच्चनचे पिक्चर हे आपलं ब्लड आहे, म्हणजे की ज्याच्यात आपण वाढलोय, त्याच्यात हे होतं. म्हणजे आत्ता साधं त्याचं एक असं, म्हणजे या विषयाला सोडू नये, पण त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर जो मी माझा चॅनल चालू केला गुरुभक्ती, तो रात्रीतच असा, म्हणजे मला माहीतच नाही की कसा करायचा असतो चॅनल चालू. अमृता घरातली होती, त्याच्यामुळे ती म्हणली होईल चॅनल चालू करू, आणि तो चॅनल चालू झाला. जेव्हा 100 सबस्क्रायबर झाले, खूप आनंद झाला. तेव्हा माझे जे मित्र आहेत त्यांना मी म्हणलं, आज मला त्रिशूलमधला डायलॉग आठवतोय, मेरी जेब में 5 फुटी कौडिया भी नहीं थी और मैंने 5 लाख का सौदा किया है. की ते जे आहे की असं आपल्या आजही इतक्या वर्षांनी ते आपण ते महसूस करतो. आपण तो परमेश्वर आहे, ते स्वामी आहेत. त्यांनी आपल्याला जगायची उर्मी दिली आहे. ते भले त्या लेखकाचंही तेवढंच हे आहे, कर्म आहे की त्यांनी छान लिहिलंय, पण आपल्याला तो जोश मिळतो. बरोबर. ते तर तिथं प्रत्येकाच्या छोट्या छोट्या फुलांच्या वासात स्वामी आहेत, फुलांच्या कलरमध्ये स्वामी आहेत. म्हणजे माझी जी कविता मी म्हणते की ईश्वर म्हणजे 2 श्वासातलं अंतर, त्या 2 श्वासांमध्ये स्वामी आहेत. असं आहे. तर स्वामींना तुम्ही कुठेही बघा, ते दिसतातच, ते असतात. अन्नाच्या चवीमध्ये स्वामी आहेत, सगळीकडे स्वामी आहेत. असं आहे. म्हणजे आत्ताचं उदाहरण जर द्यायचं झालं, इथं तुमच्याकडे यायचं होतं, एकतर खूप दिवसांनी येणार होते, भीती नव्हती. मागच्या वेळेला जी भीती होती ती भीती नव्हती, पण 2:30 वाजल्यापासून मला एक वेगळी गंभीरता माझ्यात यायला लागली. ओके. मला म्हणजे काहीही
काहीही दिसत नव्हतं. मी पूर्णपणे स्वामीमय होत होते. आणि मग मला वाटलं की मला टेन्शन आलं आहे का? तर म्हटलं आता टेन्शन यायचं कारण नाही. मल्हार घरी आला तेव्हाही त्यांनी पाहिलं माझा चेहरा कसा काय. आणि गाडीत आम्ही बसलो. आता ह्याच्यात मी कसे स्वामी बघते माझ्या पद्धतीने सांगते की तुमच्याकडे पहिल्यांदा यायचं होतं. हो हो. नवीन वास्तू तुम्ही घेतलेली आहेत त्याचंही एक आनंद होता. हा. पहिल्यांदा या वास्तूत येत होते, मग तुमच्यासाठी काय घ्यावं. तर निघताना मला वाटलं की आपण आता दुबईवरनं आले, चॉकलेट घेऊन यायची. बर. तर आता चॉकलेट खायला घरी या. हो ना. आणि तर स्वामी म्हणले चॉकलेट नाही, केशर घेऊन जा, केशर म्हणजे गुरु आहे. बर. म्हणून मी तुमच्यासाठी केशर घेतलं. त्याच्यानंतर रस्त्यातनं येताना खूप फुलांचे गुच्छ दिसले. मल्हारला म्हणलं फुलांचा गुच्छ घे. स्वामी कसे बरोबर, तर वेगवेगळ्या कलरचे होते. मी त्याला म्हणलं 2च कलर, हा. एक गुलाबी किंवा पिवळा, हा. या दोन्हीपैकी एक आण. त्यांनी मला फोटो पाठवला. ओके. पण स्वामींची इच्छा कशी, मी फोटो नाही बघू शकले बर. कारण माझा फोन चालू होता. त्याला उलटं परत यावं लागलं माझ्या तिथे. ओके. आणि त्यांनी मला विचारलं कुठला कलर घेऊ. त्यांनी त्याच्या ह्याच्यातला फोटो ला. मग मी सांगितला. मग तो घेऊन आला. तो पिवळा कलर जो गुरुचा कलर आहे. हो. तो तिथे आला. मग ते घेतल्यावर मी मल्हारला म्हणलं की मल्हार आज टेन्शन येते, काय होईल. असं म्हणेपर्यंत समोर एक रिक्षा दिसली, त्याच्यावर लिहिलं होतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. वा. बस तिथेच मला कळलं की आपलं नीट होईल. आणि एकमेव तीच रिक्षा दिसली. नाही तर आता आपल्याला सवय कशी असते, आपण प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वामी दिसतात. हा हा हा. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी हे वाक्य आपण शोधत असतो की कुठे दिसत आहेत का. बरोबर. आता काही वेळेला माझं कसं असतं, आता 10 दिवस मी दुबईला गेले होते. पण दुबईत गेल्यानंतर काय प्रत्येक वेळेला माझे जप वगैरे मी करत नाही. अनुसंधान स्वामींशी कमी असतं तेव्हा. ओके. कारण जागा बदल असतो, मी नाही करत. तर तिथं गेल्यानंतर मी मग स्वामींना म्हणते स्वामी आहात ना बरोबर. तर आता तिथं गेल्यावर मला कसं कळणार स्वामी बरोबर आहेत. मग मी त्यांना सांगते आत्ता मला ह्या कलरची 3 लोक दिसू देत. जसं मी लोकांना विचारते तसं सांगते मला आत्ता हा नंबर दिसू देत. 5व्या मिनिटाला मला तसं दिसत जातं. तर मग मी समजते की आहेत बाबा स्वामी आपल्या बरोबर आहेत. हे जे आहे की हे अनुसंधान आहे, हे प्रेम आहे. हे इतक्या छोट्या छोट्या गोष्टीत आहेत. म्हणजे आपण काय अंधभक्त आहोत का, नाही. हे म्हणजे पॉवर आहे आपल्यातली, असं समजलं पाहिजे की ते आहेत आपल्या बरोबर. वा वा. असं. आणि तो एक आशीर्वाद असतो आपल्याला. अर्थात. आता तुम्ही मगाशी जे लोक तुमच्याकडे प्रॉब्लेम्स घेऊन येतात त्यांचे अनुभव सांगितले. आता काही तुमचे अनुभव सांगा की ज्याच्यामध्ये स्वामींच्या विषयी असतील किंवा कुठलेही तुमचे पर्सनल अनुभव. माझे म्हणजे खरा पर्सनल अनुभव जर अनुभूतीच मी म्हणेन तर मी स्वतः. बर. मी आज इथं येते तुमच्या इथे, ही स्वामींची कृपा आहे. तुम्ही मला स्वामी भक्त म्हणून ओळखताय. मी जर नुसतीच सुनीता असते तर नसतं बोलवलं. तर हा एक पहिलाच अनुभव असतो. दुसरा अनुभव, माझ्यावरची संकट ती मला त्यांनी जाणवूच नाही दिली. ओके. कमीत कमी माझी 7.5 आली कधी गेली कधी मला नाही कळलं नाही. बर. हे आहे. कारण एकतर मला पत्रिका समजत नसल्यामुळे मी त्याच्या मागेही गेले नाही. पण आली कधी गेली कधी कळलं नाही. सगळ्यात जे महत्त्वाचा माझा अनुभव जो असतो तो म्हणजे जेव्हा मी जप करते. मला जपात जे दिसतं, जे कळतं तेच पुढे होत असतं. बर. मग काही वेळेला मला लोकांची नावं पण येतात, त्यांना मी लगेच उत्तर पाठवते, लगेच सांगते. अपॉइंटमेंट किस्या घ्यायच्या आहेत ही त्यांना नावं मला सांगावी लागतात, मग मी अपॉइंटमेंट
घेते. म्हणजे सिलेक्शन करताना वेगळी, पण आज मी ह्या 5 लोकांशी बोलणार आहे, त्यांची नावं मला सकाळी सांगावी लागतात. बरं. त्याच्यानंतर मी जप करताना म्हणजे इतकं मायन्यूट आहे की जर स्वामी असतील तिथे तर मी त्यांना म्हणते, स्वामी मला आत्ता 3च शिंका येऊ देत, तर मला 4थी शिंका येत नाही. ओके. हाही माझा एक अनुभव आहे. एकदा डास गुणगुणत होता माझ्या कानाची आणि मी इतकी गाढ ह्याच्यात गेलो ते जपात. म्हटलं, स्वामी हा जो डास गुणगुणतोय, आयदर त्याला जप पाहिजे असेल काहीतरी, किंवा त्याला शांत बसायला सांगा. तर तो डास नंतर नाही गुणगुणला. म्हणजे हे माझे हे इतके जवळचे अनुभव आहे, ते मी कधीच कुठे बोलले नाही, आत्ता बोलते. त्याच्यानंतर एकदा जपात असा अनुभव आला की मला स्वामींनी सांगितलं की कृष्ण बाहेर उभा आहे. ओके. आणि त्या कृष्णाला तू घरात घे. तर मी म्हणलं, कृष्णाला मी घरात कसं घेणार, म्हणजे त्याचंच आहे ना, मी कोण. घरात. तर मी ते सोडून दिलं पहिल्या माळेला. परत 3-4 माळ्यांनी तो तुझी परमिशन मागतोय, तू त्याला घरात घे. मग मी स्वामींना म्हणलं, मी घेते, त्यांचं स्वागत करते, त्यांना काय पद्धतीने स्वागत करायचं सांगा, मी करते. आणि मला तो कृष्ण माझ्यासाठी थांबला आहे याची मला प्रचिती द्या. ओके. हे मी स्वामींना मागितलं. कारण एवढा मोठा कृष्ण तो थांबणार का, म्हणजे माझं काय चुकलं हेही मला वाटलं. तर मग मी त्या दिवशी स्वामींना जे सांगितलं मी विसरून गेले. पण थोड्या वेळाने त्याच दिवशी माझी मैत्रीण आली, ती भगवद्गीता घेऊन आली. मग भगवद्गीता घेऊन आली, मला वाटलं हा संकेत आहे, कृष्णाचा आहे. तरी मी मानलं नाही. मी म्हणलं, गुरुपौर्णिमा होती त्यावेळेला, मग मी स्वामींना म्हणलं, मला आज साडीच मिळाली पाहिजे. आता गुरुपौर्णिमेला मला कोण काय आणेल, स्वामींनाच आणणार ना सगळे. तर माझी एक मैत्रीण साडी घेऊन आली. अच्छा. त्या दिवसानंतर मी परत स्वामींना असं विचारायला गेले नाही की हे काय आहे, खरं आहे का काय. त्यांनी मला सांगितलं, उठ आज हे करायचंय, तर मी करतेच. ते माझ्या जपात, म्हणजे जसं आता मला कधी स्वामी दिसतात, कधी भावतर बाबा असतात. हे दोघं माझ्याशी वेगवेगळ्या भाषेत बोलतात. स्वामी जे दिसतात त्यांचा कलर, त्यांचा चेहरा, म्हणजे आत्ताही माझ्यासमोर स्वामी दिसत आहेत, ते खूप असे छोटे असतात. बर. कारण बसायला जागाच तेवढी आहे. बर. त्याच्यामुळे ते तसे असतात. ते मला व्यवस्थित वेगवेगळ्या कलरच्या सोळ्यांमध्ये दिसतात. ओके. भावतार बाबा जे असतात, तो त्यांचा वेगळाच ओरा असतो. ते मला प्रकाशाच्या रूपात दिसतात. फक्त त्याच्यातनं मला संस्कृत आवाज येत असतो. मी त्यावेळेला संस्कृतमधलं बोलते, मला संस्कृत येत नाही. आणि त्यांच्या ज्या आवाजात एक जरब असते की हे तुला करायचंय, हे तुला आता हे बघायचंय, तू कुठे आहेस, आता मी 15 दिवस तुला भेटणार नाहीये, आता हे तुला इतके दिवस अशी काळजी घ्यायची आहे, हे तुझं चुकलंय, हे सगळं मला भावतार बाबा सांगतात. बर. आता काही वेळेला ते मला असंही जपात दाखवतात की मी हिमालयात असते, आणि तुम्ही इमॅजिन करा, हिमालयात दगडी बांधकाम असेल का, तर ते शक्य नाही आहे. पण हिमालयात व्यवस्थित एक दगडी बांधकाम आहे. त्या तिथे 6 ते 7 लोक आहेत. त्या लोकात एक मी आहे, आणि भावतार बाबा आम्हाला 7 लोकांना काहीतरी ज्ञान देत आहेत. बर. हे दिसतं. म्हणजे जपातली जी अनुभूती असते, ती अनुभूती ही आपली म्हणजे हा जन्म सार्थक ठरवणारी. बर. खूप वेगळ्या प्रकारची अनुभूती येते.
कुणापासून सावध राहा. मध्ये मी खूप आजारी पडले होते, तर तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं की एक 53 वर्षाची बाई आहे, जिला 2 मुलं आहेत, ती तुला त्रास देते. बर. इथपर्यंत सांगतात. त्याच्यावर उपाय काय तेही ते देतात. म्हणजे ते जपातले जे अनुभव असतात ते माझे ह्या जन्माचं सार्थक असतं. वा. मी माझ्यावरती गुरुकृपा जी असते ते या जन्माचं सार्थक असतं. जप हा प्रचंड सुंदर असतो. वा. त्याच्यामुळे ज्या वेळेला माझं जपाचं टायमिंग चुकतं त्यावेळेला माझ्यावर महाअवतार बाबा चिडतात, कारण ह्या जन्मात ती वेळ नाही येणार आहे आता. आणि मग पुढच्या जन्मात ती त्यांच्या मनावर आहे कधी द्यायची. तर हे जे आहे ते जर जपाच्या वेळा माझ्या चुकल्या की मी रेस्टलेस होते. ओके. तर ही मला या जपातनं मिळालेली म्हणजे सुंदर अनुभूती, देणगी किंवा माझ्या आयुष्याचं सार्थक येते. असं आहे जप म्हणजे. असं आहे. ताई, मग शेवटी आता तुम्हाला हेच एक विचारावं असं वाटेल की तुम्ही महाअवतार बाबाजी किंवा स्वामींना काय मागू इच्छिता किंवा तुम्ही काय मागाल? मला महाअवतार बाबा आणि स्वामी आता इथे असतील, आहेतच म्हणजे, तर त्यांना मनापासून अगदी हात जोडून विनंती करायची आहे की मला विवेकानंदांचं जे स्वप्न आहे, विवेकानंदांना जो भारत घडवायचा आहे ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद द्यावी. वा. तो आशीर्वाद द्यावा. वा. कारण विवेकानंद मला वाचायची खूप आवड लहानपणापासून. 4 जुलैला ते गेले म्हणजे गेले हा शब्द नको, 4 जुलैला त्यांनी देह ठेवला. त्या दिवशी जायच्या आधी ते त्यांच्या भक्ताशी जे काय बोलले ते फक्त भारत कसा पाहिजे त्या ते जे कॉन्व्हर्सेशन आहे ते मी वाचलं आणि मला काही दुसरं नको, मला विवेकानंदांचा भारत घडवण्याचं सामर्थ्य मला महाअवतार बाबांनी द्यावं. त्यांच्या स्वप्नातला भारत मला घडवता यावा आणि त्याच्यासाठी मला योग्य करावं. मग ह्या जन्मात पुढच्या जन्मात काही असेल, पण भारतासाठी, विवेकानंदांच्या भारतासाठी माझा जन्म कायम सार्थकी लाभावा, हीच माझी प्रार्थना आहे. आणि तुमच्या माध्यमातून मी विनंती खूप लोकांना करीन की मला अपॉइंटमेंट नको आहेत, मला पैसा अडका याच्याशी काही मला घेणं देणं नाही. जो विवेकानंदांचा भारत आहे, जो यूथ आणि जो आपला भारत त्यांना करायचा आहे, त्यासाठी ज्यांना कोणाला मदत करावीशी वाटत असेल वैचारिक, त्यांनी जरूर माझ्यापर्यंत त्यांचा म्हणजे सहयोग कळवावा. मला खूप आनंद वाटेल, कारण त्यांचं स्वप्न अजून साकार नाही झालं आणि ते आपण सगळ्यांनी मिळून ते करूयात. अशी माझी मनापासून इच्छा आहे. महाअवतार बाबांनी, स्वामींनी ही एवढी इच्छा माझी पूर्ण करावी असं मला वाटतं. नक्की पूर्ण होणार, 100% होणार. पूर्ण करावी. एवढे सगळे प्रेक्षक पाहतायत, सो 100% ते ह्याच्यात तुम्ही जसं म्हणालात की वैचारिक योगदान ते नक्कीच करतील. आणि थँक्यू सो मच, तुम्ही एवढा वेळ दिलात आणि पॉडकास्टवर आलात. आपण खूप खरं तर लास्ट मिनिट पॉडकास्ट ठरवला, पण तरी पण तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल स्वामींसाठी कधी केव्हाही खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून, खूप मस्त वाटलं. थँक्यू सो मच ताई. आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्ही ताईंचं जे चॅनल आहे गुरुभक्ती, याला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला इथे खाली चॅनल दिसत असेल आपल्या कॉस्मोस्टारच्या बाजूला, सो तिथे जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेली आहे, सो त्याच्यावर सुद्धा जा. इंस्टाग्रामचं हँडल आहे ते पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो, सो त्यावर जाऊन सुद्धा फॉलो करा.
कसं आहे, ह्या पॉडकास्टवर तुम्ही कमेंट करा किंवा ताईंच्या चॅनलवर जाऊन कमेंट्स करा. सो तुमचे जे प्रश्न असतील त्यावर ताई त्या माध्यमातून उत्तरं देतील. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा पॉडकास्ट हे सुद्धा सांगा, तुमचे सजेशन्स द्या. पुढचा पॉडकास्ट ताईंसोबतचा तुम्हाला कुठल्या विषयावर आवडेल हे सांगा. तुमचे प्रश्न कमेंट्समध्ये टाका, म्हणजे आम्ही ते पुढच्या पॉडकास्टच्या वेळी नक्की विचारू. नक्की. ताई, आपलं रिच्युअल आहे स्वीट टॉक्सचं की आपण पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बमने पॉडकास्ट एंड करतो, हो. श्री स्वामी समर्थ म्हणतो. सो आजचा पॉडकास्ट आपण एंड करूयात. श्री श्री स्वामी. स्वामी समर्थ. धन्यवाद.